येस, गुड इव्हनिंग ऑल. नमस्कार, मी प्रसाद जडे आपल्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतोय. ज्याचं नाव आहे रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत आपला 4 बेसिक्सचा ट्रेनिंग प्रोग्राम. मित्रांनो नमस्कार. आज आपण या ट्रेनिंगच्या माध्यमातून डायरेक्ट सेलिंग आणि डायरेक्ट सेलिंग करत असताना आपल्याला काय काय गोष्टी करायच्यात याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. तर सर्वांनी वही पेन घेऊन बसा. जे जे पॉइंट्स तुम्हाला आवडतात ते नोट डाऊन करा, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपल्या कंपनीतर्फे एल-टी-पी प्रोग्राम रन होतोय आणि ज्यावेळेला हा प्रोग्राम तुम्ही करता तर आपल्याला नक्कीच एक चांगली दिशा मिळते. डायरेक्ट सेलिंग करत असताना त्याचे काही पॉइंट्स असतात, काही एज्युकेशन असतं, हे आपल्याला प्रत्येकाला घेणं गरजेचं असतं. हे पॉइंट्स तुम्हाला अ, तुमच्या कामामध्ये नक्कीच मदत करणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा सेशन आपण सुरू करतोय आणि जबरदस्त अशा उत्साहाने आपण तो पुढे नेऊयात. नक्कीच आज एक सेलिब्रेशनचा विषय आहे. आज आपण बघायला गेलो तर आज आपण डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करतोय. तर डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करत असताना एकच मिनिटं, माझी पी शो होत नाहीये. होल्ड करा. ये स्क्रीन दिसतेय ना? एकच मिनिट. येस, प्रज्ञा मॅडम स्क्रीन दिसतीये? येस. स्लाइड चेंज होतीये? येस. ओके. तर नक्कीच आपण आपण आज डायरेक्ट सेलिंगचं 4 बेसिक आणि जे आपण ज्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट सेलिंग मध्ये खूप छान यश प्राप्त करता येईल, याच्यासाठी आपण एक बेसिक लेवलचं ट्रेनिंग प्रोग्राम आता याच्यामध्ये घेतो आहे. आणि ज्या माध्यमातून आपल्याला का ट्रेनिंगची गरज आहे, हा पहिला मुद्दा मी तुमच्या सगळ्यांपुढे मांडतो. बघा, आज आपण सर्वजण काही ना काही जॉब करतो, काही काही करिअर क्षेत्र आपण निवडलं आहे आपापल्या क्षेत्रामध्ये. आणि हे काम करत असताना 10 वर्ष 15 वर्ष आपण एज्युकेशन घेतलं, त्या त्या सेक्टरमध्ये आपण स्पेशलायझेशन केलं आणि स्पेशलायझेशन करून आज आपण एखाद्या सेक्टरमध्ये जॉब करतोय किंवा एखाद्या सेक्टरमध्ये आपण बिझनेस करतोय. आणि इतक्या वर्षाचं ट्रेनिंग घेतल्यामुळं आज आपण आपला व्यवसाय किंवा आपली नोकरी सक्सेसफुली रित्या करू शकतोय. मित्रांनो, नक्कीच डायरेक्ट सेलिंग ही पण एक अशीच अ, क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच इतर गोष्टीप्रमाणे पण ट्रेनिंगची गरज आहे. जसं आपण सायकल शिकताना बघा, सुरुवात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की शिकताना आपण सायकल एक स्टेप बाय स्टेप शिकलो आणि 4 वेळा ती सायकल शिकताना आपण पडलो आणि पडल्यानंतर आपल्याला कळालं, की नक्की कोणत्या सावधानी आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. आणि आज आपल्यापैकी प्रत्येकाला सायकल आरामात चालवायला येते. म्हणजे आज आपल्याला त्याची वेगळी प्रॅक्टिस करावी लागत नाही. तर मित्रांनो, आपल्याला जसं आपण इतर क्षेत्रामध्ये ट्रेनिंग घेतोय, तसं नक्कीच आपल्याला या डायरेक्ट सेलिंग मध्ये पण ट्रेनिंग घ्यायचं आहे. आणि ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये आपल्याला काम करत असताना बऱ्याच साऱ्या अडचणी येणार आहेत आणि त्या अडचणी आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या ट्रेनिंगची गरज आहे. बघा, ट्रेनिंग हे प्रत्येकाला प्रत्येक क्षणाला गरजेचं असतं, ज्याच्यामुळे त्याचं काम खूप स्किलफुल होऊ शकतं. आपल्याला आपण सगळेजण आज डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करतोय आणि रियाज मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड अशासारखी एक जबरदस्त संधी आपल्या पुढे आहे. मित्रांनो, मला सर्वांना हा जो प्रश्न समोर आलाय, ह्या प्रश्नाला अनुसरूनच एक विषय, मोठा विषय आपल्या समोर सांगायचा आहे, जो आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे. तर मित्रांनो, आज या डायरेक्ट डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ जो घातलेला आहे, तो आपल्या टीमनी घातलेला आहे. आणि जबरदस्त एक गुड न्यूज आपल्यापर्यंत आहे. आपल्या टीमचे जे फाउंडर आहेत, विष्णू अवचर सर, त्यांना भारतभूषण हा पुरस्कार मिळालाय. म्हणजे नक्कीच मित्रांनो, वाय डायरेक्ट सेलिंग ह्याची सुरुवात करतानाच हा जो पुरस्कार मिळाला, याचं सेलिब्रेशन, ही ताकद आपल्याला दाखवत आहे, की वाय डायरेक्ट सेलिंग.
मित्रांनो, सरांनी 1 वर्षापूर्वी या डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून सुरुवात केली आणि रिलायन्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत आज ओळख आयुर्वेदाचं अभियान या अभियानांतर्गत 15,000 प्लस लोकांपर्यंत सर पोहोचले आणि त्यातल्या 500 प्लस लोकांना डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून लाख रुपयापर्यंत इन्कम त्यांनी कमवून दिले आणि याची दखल नॅशनल हॅरॅसमेंट जे युनिट आहे त्यांनी घेतलं आणि आपल्या सरांना भारतभूषण हा पुरस्कार मिळाला. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही खूप म्हणजे काय म्हणतात त्याला गर्वाची गोष्ट आहे, की जे करिअर आपण आज निवडलंय, जे डायरेक्ट सेलिंग आज आपण बघतोय, ते आपल्याला एवढ्या मोठ्या लेव्हलला नेऊन पोहोचवणार आहे आणि एक जबरदस्त करिअर क्षेत्र आपल्यासाठी समोर उभं आहे. मित्रांनो, जसं डायरेक्ट सेलिंगचा विचार आल्यावर पहिल्यांदा आपण विचार करूयात, तो म्हणजे आपल्या रिलायन्स मल्टीटेक कंपनीचा. ज्याच्यामध्ये आपण हे जे करिअर केलंय, हे सक्सेसफुली रित्या विष्णू सरांसाठी सारखं आपण करू शकतो. आणि एक काय म्हणतात त्याला पायंडा सरांनी आपल्या पुढे एक हायवे सरांनी आपल्या पुढे करून दिलाय, की याच्यामध्ये कसं सक्सेस मिळवता येतं आणि भारत भूषण सारखा पुरस्कार आपल्याला मिळवता येऊ शकतो, हे सरांनी सिद्ध करून दाखवलंय. नक्कीच मित्रांनो, त्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचं आज अभिनंदन करूयात. मस्त. थँक आणि डायरेक्ट सेलिंगची जी सुरुवात आहे, त्याची सुरुवात बघायचं झालं तर आपल्याला या एज्युकेशन मधनं सुरू करायचंय. पण हे करत असताना 2 गोष्टी बघा समोर येतात. व्हाय डायरेक्ट सेलिंग? डायरेक्ट सेलिंग आपल्याला का करायचंय? आता याच्यामध्ये जर गोष्ट बघायची झाली तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो डायरेक्ट सेलिंगमध्ये, की याचं आपल्याला कंपॅरिझन करणं गरजेचं आहे पहिल्यांदा. म्हणजे आज बघायचं झालं तर ज्यावेळेला आपल्याकडे भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर बऱ्याचशा इंडस्ट्री डेव्हलप झाल्या आपल्याकडे. ठीक आहे. पहिल्यांदा प्लास्टिक इंडस्ट्री होती, जी प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये ज्या लोकांनी सुरुवातीला पैसे इन्व्हेस्ट केले किंवा त्यांनी करिअर बघितलं, आज ते लाखो करोडोच्या घरामध्ये कमवतायत. त्याच्यानंतर 10 वर्षाचा कालावधी गेला, ऑइल इंडस्ट्री आली. रिलायन्सचं मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. आज ती कंपनी करोडोच्या घरात टर्नओव्हर करते. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, कॉम्प्युटर इंडस्ट्री आली, टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री आली. या इंडस्ट्रीमध्ये ज्या लोकांनी सुरुवात केली, सुरुवातीच्या वेळेला, ती लोकं आज टॉपला आहेत. आज 2010 आलंय, 2020 आलंय. 2000 साली इन्शुरन्स सेक्टर खूप पुढं होतं. इन्शुरन्स सेक्टरमध्ये पण ज्या लोकांनी त्यावेळेला निर्णय घेतला आणि काम सुरुवात केली, त्याच्यामधला मेन गोष्टी ओळखून घेतल्या आणि त्या माध्यमातून आज खूप छान करिअर त्यांचं इन्शुरन्स सेक्टरमध्ये उभं झालं आणि एक मोठी इंडस्ट्री त्यावेळेला 2000 साली सुरू झाली. आज बघायचं झालं मित्रांनो, तर 2010 नंतर डायरेक्ट सेलिंगकडे का बघितलं जातं? याची थोडीशी कारणं आपण जर इथं बघितली, तर आपल्याला लक्षात येईल मित्रांनो, की व्हाय डायरेक्ट सेलिंग? म्हणजे आज बघायचं झालं तर 2020 पासनं पुढे येता आपल्याकडं आज 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जॉब सेक्टर आणि बिझनेस सेक्टर. म्हणजे आज आपण या दोघांचं कंपॅरिझन करायचं झालं, तर ह्या दोन्ही सेक्टरमधनं पण आपण चांगले पैसे कमवतो. पण याच्यापेक्षा जास्त पैसे आपण डायरेक्ट सेलिंगमधनं कमवू शकतो. आज विचार करायचा झाला तर जॉबमध्ये आपण ज्यावेळेला असतो त्यावेळेला आपल्याला बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला जास्त लागतंय तिथे. ठीक आहे. जेवढं छान एज्युकेशन आपलं असेल त्यानुसार आपल्याला संधी उपलब्ध होतात. त्याच्यानंतर टॅलेंट असणं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज बघायचं झालं तर आज 2020 येता अशा गोष्टी झाल्यात, की आज लॅक ऑफ अपॉर्च्युनिटी खूप आहेत. म्हणजे काय झालंय, की आज शिक्षण होऊन लोकं खूप बाहेर पडतायत. स्टुडंट खूप बाहेर पडतायत. पण संधी खूप कमी आहेत. म्हणजे 5-5 हजार नोकऱ्या आज बाहेर आहेत. सॉरी 5-5 हजार ॲप्लिकेशन्स आहेत. पण नोकऱ्या फक्त 500च असतात. अशा प्रकारचं कॉम्पिटिशन आज जॉबमध्ये चाललेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की टाईम आणि इन्कम फिक्स आहे तिथं. म्हणजे आज ज्या काही आपण जॉब सेक्टरमध्ये बघितलं, तर आपल्याला ठराविक टाईम तिथं देणंच आहे. आणि तो टाईम आपल्याला बांधील टाईम असतो आपला. ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्याला टाईम हे आपल्याला द्यावंच लागतं. आणि तिथं बाकीच्या गोष्टी आपल्याला म्हणजे जेवढा टाईम देतोय त्याप्रमाणे आपल्याला इन्कम फिक्स नाहीये. मित्रांनो, परत आपल्याला बॉसचा ऑर्डर फॉलो करायचा आहे. म्हणजे जे काही आपण जॉब करतो त्याच्यामध्ये खूप सारे रिस्ट्रिक्शन आपल्याला असतात. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले स्किल आपल्याला वापरता येत नाही. आणि एवढं सगळं करून आज कोरोना पिरियडमध्ये आपण बघितलं, की जॉबला किती जरी मोठा जॉब असेल, आय-टी इंडस्ट्री पण कोरोना पिरियडमध्ये ठप झालं होतं आणि किती लोकांच्या जॉब एका रात्रीत गेले. म्हणजे आज जॉबमध्ये जॉब सिक्युरिटी पण नाहीये. त्याचबरोबर आज दुसरा विचार केला आपण बिझनेसचा. बघा बिझनेसमध्ये माणूस खूप छान काम करू शकतो. पण आज तिथं पण काय झालंय तर इन्व्हेस्टमेंट मोठी लागते. ते आज खर्चांच्या बाबतीत बघितलं तर आपले खर्च खूप वाढलेत. पण बिझनेस करण्यासाठी जी मोठी इन्व्हेस्टमेंट लागते,
ती आज खूप जणांकडे कमी आहे. त्यामुळे तिथं प्रॉब्लेम सुरू होतो. आज इन्व्हेस्टमेंट जास्त लागल्यामुळे लिमिटेशन येतात बिझनेसला. रिस्क फॅक्टर जास्त आहे. म्हणजे आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जो आपण बिझनेस करतोय त्याला कॉम्पिटिशन लगेच उभी राहते. आणि कॉम्पिटिशन उभी राहिली तर आपल्याला तिथं प्रॉब्लेम येतोय. आपला जो बिझनेस चाललाय तो झटक्यात 50% वर पण येऊ शकतो. आज एवढं जबरदस्त याच्यामध्ये कॉम्पिटिशन झालेत, की बिझनेस करणं पण आज अवघड झालंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाईम. असं म्हटलं जातं, की बिझनेसमध्ये आपल्याला 24 तासाची नोकरी आहे बिझनेस म्हणजे. म्हणजे तिथं आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे आपण तिथं असेल तरच बिझनेस रन होणार आहे. आपल्या अप्रोक्ष बिझनेस रन व्हायला बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम आहे. आणि ज्या सेक्टरमध्ये आपण काम करतोय त्याला एरियल रिस्ट्रिक्शन आपल्याला येतात. त्या आज जर एखाद्याचं जसं आज माझं कॉफी कॅफे होतं. माझं कॉफी कॅफे जर माझं एका ठिकाणी खूप छान चाललं असेल आणि मला जर ते दुसऱ्या एरियामध्ये मला करायचं असेल तर परत थोडीच इन्व्हेस्टमेंट, परत तेवढीच रिस्क मला घ्यायला लागते. आणि तिथे एरिया लिमिटेशन येतात. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅलेंट गरजेचं आहे. मित्रांनो, टॅलेंट असल्यानंतरच आपल्याला बिझनेसमध्ये जास्त ग्रोथ करता येते. आणि ह्या सगळ्यांना जर बघायचं झालं तर या दोन्ही गोष्टींमध्ये आपला रिस्क फॅक्टर पण जास्त आहे. म्हणजे आज आपल्याला जर बघितलं तर डायरेक्ट सेलिंगमध्ये काय म्हटलं जातं, की ते आपण काम करतोय डायरेक्ट सेलिंगमध्ये जेवढं आपण काम करतोय ते काम योग्य प्रकारे करून ते सही समय पे करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आज बघायचं झालं तर आज डायरेक्ट सेलिंगच्या बाबतीत विचार केला आपण, तर आज जवळपास 19,000 करोड ची इंडस्ट्री ही झालेली आहे आणि एवढं सेक्टर आपल्याकडे आहे. जसं आता आपण बघितलं, की जॉबमध्ये आणि बिझनेसमध्ये कंपॅरिझन केल्यावरती डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आज आपल्याला का छान आहे आपल्यासाठी किंवा तिथं आपण खूप चांगल्या प्रकारे का काम करू शकतो. तर याचे हे की पॉइंट्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट सेलिंगमध्ये आपल्याला झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे आज आपण रिलायन्सच्या बाबतीतच विचार केला, तर ज्यावेळेला आपण रिलायन्सचं जे प्रॉडक्ट आहे, ₹6,600 जे प्रॉडक्ट आपण घेतो, ज्यावेळेला ते आपण स्वतःसाठी घेतो, त्यावेळेसच कंपनीमध्ये आपली झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. कारण त्या बदल्यामध्ये आपण प्रॉडक्ट घेतलं. मित्रांनो, आज आपण काम करत असताना किंवा एखादा बिझनेस करायचं म्हटलं, तर मोठी इन्व्हेस्टमेंट लागते आणि त्यावेळेला आपल्याला तोच एक मोठा प्रॉब्लेम असतो आणि कित्येक लोकं मनात असून सुद्धा बिझनेस करू शकत नाही. आणि आज म्हणजेच त्यामुळे डायरेक्ट सेलिंग हे आपल्याला खूप महत्वाचं इथं ठरू शकतं. म्हणजे इथं आपल्याला झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. आज बघायचं झालं तर एखादी छोटी टपरी जरी टाकायची झाली, तर ₹40,000 ते ₹50,000 आपल्याला तिथं लागतात. शिवाय ते पैसे ज्यावेळेला ज्यावेळेला रिकव्हर होतात, त्याच्यानंतर आपला प्रॉफिट सुरू होतो. नो एम्प्लॉयमेंट म्हणजे आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचं एम्प्लॉयमेंट ठेवायची गरज नाही. आज आपण प्रत्येक जण एकमेकांसाठी ॲज अ पार्टनर, ॲज अ डिस्ट्रिब्युटर म्हणून काम करतोय. आणि हे सगळ्यात की पॉइंट आहे डायरेक्ट सेलिंगचं. इथं आपल्याला कोणीही बॉस नसणार आहे. म्हणजे आपण प्रत्येक जण इथं कंपनीचे पार्टनर आहोत, डिस्ट्रिब्युटर आहोत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं इथं बॉसिंग नसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो लॉस, नो रिस्क. म्हणजे बिझनेसमध्ये आज इन्व्हेस्टमेंटच कुठली नाहीये. त्यामुळे तिथं रिस्कचा भागच येत नाही. मिनिमम लीगल लिएबिलिटी. ज्या काही लिएबिलिटी कंपनीने आपल्यासाठी ऑलरेडी करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्यासाठी ते काही तिथं करण्याची गरजच नाही. शिवाय हा बिझनेस असा आहे, की जो आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याला कोणते लिमिटेशन नाहीये टाईमचे. आपण कोणत्याही वेळेत आपला बिझनेस याच्यामध्ये करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग फेवर फ्लेक्सिबिलिटी वर्किंग अवर्स. म्हणजे आज डायरेक्ट सेलिंगमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा की फॅक्टर आहे, की आपल्या सर्व काम सांभाळून आपल्या वेळेप्रमाणे पण आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो. पार्ट टाईम काम करू शकतो. फुल टाईम ज्यावेळेला काम करू त्यावेळेला त्याचा तो बेनिफिट जबरदस्तच आहे. पण पार्ट टाईम काम ज्यांना याच्यामध्ये सुरुवातीला रिस्क थोडीशी कमी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हा एक फ्लेक्सिबल आवर असणं हे खूप महत्वाचं आहे. टाईम कंपाऊंडिंग होतंय. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, की ज्यावेळेला आपण स्वतः काम करतोय, आपण काम करता-करता आपले पार्टनर या मिशनमध्ये आपल्याबरोबर येतायत डायरेक्ट सेलिंगमध्ये. त्यावेळेला प्रत्येकाचं टाईम तिथं काउंट होतंय आणि आपल्यासाठी जसं बघा, आज टाटा बिर्लांकडे पण 24 तास आहेत, आपल्याकडे पण 24 तास आहेत. पण ते कमवतात करोडोच्या घरात, कोटीच्या घरात. पण आपल्याला लिमिटेशन आहेत, कारण आपण एकटेच व्यक्ती काम करतो. म्हणजे आज जे काही 10 तास काम करतो, 10 तास रोज 30 दिवस दिल्यामुळं आपल्याला त्याचं पेमेंट येतं किंवा बिझनेसमध्ये पण तेच होतं. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम कंपाऊंडिंग कसं होतं, ज्यावेळेला आपण एखादा व्यक्ती याच्यामध्ये येतो, 2 तास तो काम करतो, असे तो महिन्याचे 24 दिवस काम करतो, त्यावेळेला त्याच्यासाठी 48 तास वर्क होतात. या 2 तास काम करता-करता 10 लोकं त्याच्याबरोबर काम करायला लागली, या मिशनमध्ये सहभागी झाली, तर त्याच्यासाठी महिन्याला 480 तास वर्क व्हायला लागतं.
आणि हेच गणित वाढतं इथं, जसे त्याचे 100,000 तास होतात. याची खूप सारी उदाहरणं आपण बघतोय आपल्या टीम मध्येच. तर हे टाइम कंपाऊंडिंग होत आहे. टॅक्स बेनिफिटच्या बाबतीत जर बघितलं, तर आपण जे काही इन्कम मिळतंय आपल्याला त्याच्यावरती 5% टीडीएस कट होऊन आपल्याला इन्कम येत आहे. म्हणजे पूर्णपणे व्हाईट मनी आपल्याला इथं आहे. नो क्रेडिट, जसा मगाशी विषय झाला आपल्याला. एका हाताने पैसे घेतले, दुसऱ्या हाताने प्रॉडक्ट दिलं. इथं आपल्याला कुठलंही क्रेडिट द्यायची गरजच पडत नाही. त्यामुळे इथं कुठला लॉस किंवा याची गरजच होत नाही. आणि त्यामुळे ही एक चांगली गोष्ट डायरेक्ट सेलिंग मध्ये आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नो क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट. म्हणजे डायरेक्ट सेलिंग हा सेलिंगचा जो पॉइंट आहे, याच्यामध्ये फक्त आपल्याला बोलता येणं महत्वाचं आहे. काय सिस्टीम समजली, एक्झॅक्ट कसं बोलायचं हे लक्षात आलं, तर आपल्याला इथं कुठल्याही शिक्षणाची गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आज आपण जर बघितलं तर डायरेक्ट सेलिंग मध्ये न लिहिता वाचता येणारा व्यक्ती सुद्धा चांगलं करिअर करू शकतो. नॅचरल पद्धतीने आपला हा बिझनेस आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे जो आपण ट्रॅडिशनल बिझनेस करतोय, एकदम नॅचरल पद्धतीने हा बिझनेस आपला होतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आवडणारी ती म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्वतःसाठी एक प्लॅटफॉर्म मिळतोय आणि मेंटरशिप सुद्धा मिळते. म्हणजे डायरेक्ट सेलिंग हे असं एक क्षेत्र आहे की जिथं आपल्याला विन विन सिच्युएशन असते. म्हणजे बघा ना, आज आपल्यासाठी आपला बिझनेस चालावा म्हणून तिराईत व्यक्ती कोणी आपल्याला कधीच काउन्सिलिंग करत नाही, की बाबा तुझा हा बिझनेस वाढावा म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. पण आज डायरेक्ट सेलिंग मध्ये ती ताकद आहे की समोरचा व्यक्ती आपला जो काही सिनियर आहे, अपलाईन आहे, आपल्याशी अर्धा तास 1 तास बोलतो की तुझं इन्कम कसं वाढलं पाहिजे. आणि हा प्लॅटफॉर्म आपल्याला इथं मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्यामधल्या क्वालिटी इथं ओळखता येतात. प्रत्येक स्किल आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला इथं वापरता येतं, जे आपल्याला लिमिटेशन आपल्या नोकरीमध्ये आणि बिझनेसमध्ये आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची ही जी गोष्ट आहे की आपल्याला हा एक प्लॅटफॉर्म चांगला मिळतो. मेंटरशिप म्हणजे आज जर बघायचं झालं तर उद्या आपला एलडीपी प्रोग्राम आहे. तिथं आपल्याला 2 दिवस आपले स्किल डेव्हलप करण्यावरती विषय होणार आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो मला इथं डायरेक्ट सेलिंग मध्ये खूप आवडतो, की आपल्याला इथं मेंटरशिप पण कंपनीकडनं मिळते. तर सगळ्यात महत्वाचा विषय आज जर बघायचं झालं तर आपण रियांश मध्ये काम करतोय. तर हा प्लॅटफॉर्म का महत्वाचा आहे? तर याच्यामध्ये 3 गोष्टी च्या बाबतीत आपण विचार केला तर प्रोडक्ट आउट आणि एज्युकेशन सिस्टम आपल्या कंपनीची स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे आपण याच्यामध्ये एक चांगलं करिअर करू शकतो. आज बघायचं झालं तर आपल्या कंपनीचं स्वतःच रियांश कंपनीचं संगमनेर पासून सुरू झालेली कंपनी. कंपनीचं स्वतःच 3,000 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे. जवळपास 2 करोड रुपयाचं आपलं ते ऑफिस आहे. आणि कंपनी स्वतः इस्टॅब्लिश आहे तिथं. स्वतःच्या घरापासून सुरू केलेली, स्वतःच्या गावापासून सुरू केलेली आपली कंपनी आज पूर्ण भारतभर काम करते. सीएमडीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आज या अपॉर्च्युनिटीचा विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले सीएमडी मधुकर जाधव सर. नक्कीच आपले भाग्य विधाता आहेत की ज्यांना स्वतःचा त्यांचा 6 महिन्याचा डायमंडशिपची अचिव्हमेंट आहे. म्हणजे स्वतः त्यांनी 6 महिन्यात डायमंडशिप अचिव्हर आहेत. स्वतः सरांचा जवळपास 15 कोटी रुपयाचा पर्पस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर ब्लू डायमंड रँक अचिव्हर आहे. आणि 37+ स्टेटमध्ये एक्सपिरियन्स सरांचा काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे. आणि असं एक व्यक्तिमत्व की त्यांना नेटवर्करचं हे प्रॉब्लेम आहे हे त्यांना माहिती आहे आणि त्याच्यावरती काम करून सरांनी हे जे काही आपलं रियांचा प्लॅन आहे डिझाईन केलेला आहे. तर मित्रांनो बघा, आज आपल्याला जे आपण काही काम करतोय किंवा आपल्याला ज्यावेळेला नेटवर्क मार्केटिंग करतोय, तर तिथं आपल्याला प्रत्येकाला एक सिस्टीम फॉलो करावी लागते. जसं आज बघा आपलं आंबेडकर साहेबांनी आपलं एक संविधान लिहून ठेवलंय, की त्याच्यामध्ये एक सिस्टीमला महत्व आहे. आज आपल्या जे काही म्हणजे भगवद्गीता हे जे काही ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये पण प्रत्येक गोष्टीसाठी एक सिस्टीम दिलेली आहे. आज प्लेन आकाशात उडतंय, पण त्याला पण एक सिस्टीम आहे. ज्यावेळेला रेल्वे चालते रुळावरती, त्याला पण एक सिस्टीम आहे. म्हणजे आज डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करताना एक सिस्टीम फॉलो करणं नक्कीच गरजेचं आहे. आणि यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पाथ आहे आपल्यासाठी खूप मोठं काम करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. त्याच्यात सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे पेशन्स. हे आपल्याला छान प्रकारे पेशन्स आपल्याला असले पाहिजे. ॲटिट्यूड असला पाहिजे, टीचिबिलिटी असली पाहिजे आणि हॉनेस्टी असली पाहिजे. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जसं आज आपण ह्या सेशन मध्ये आहोत, आपल्याला लर्निंग ॲटिट्यूड असला पाहिजे, लिसनिंग ॲटिट्यूड असला पाहिजे. त्याच्या माध्यमातून ह्या सिस्टीम मध्ये, या नेटवर्क मार्केटिंग सिस्टीम मध्ये, डायरेक्ट सेलिंग सिस्टीम मध्ये
आपल्याला कसं काम करता येईल त्याच्यावरती आपल्याला फोकस करता येईल ह्या दोन गोष्टींमुळे. हॉनेस्टीच्या बाबतीत बघायचं झालं तर आज आपण रिलायन्सचं जे काही एज्युकेशन घेतोय किंवा रिलायन्सचा जो प्लॅटफॉर्म वापरतोय, पहिल्यांदा युजर बनतोय मग प्रमोटर बनतोय. म्हणजे याच्यामध्ये आपण आज प्रत्येक जण युजर आहोत आणि युजर आहेत म्हणून आपण चांगले प्रमोटर आहोत. त्यामुळं इथं आपल्याला खूप छान प्रकारे एकदम म्हणजे काय म्हणतात प्रामाणिकपणे आपल्याला हा बिझनेस करता येतो. कुठलाही म्हणजे ज्यावेळेला आपण लोकांशी बोलतो त्यावेळेला मार्केटिंग करायची पण गरज पडत नाही. लाईव्ह अनुभवातनं लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मित्रांनो, हा जो बिझनेस आहे हा काय आहे डायरेक्ट सेलिंग. हा बिझनेस डुप्लिकेशनचा बिझनेस आहे. म्हणजे तुमचा जो काही अपलाईन आहे, तुमचा जो काही सिनियर आहे, तो जे जे काही ऍक्टिव्हिटी करतो त्याला फक्त डुप्लिकेट करणं हा ह्या बिझनेसचा मेन पाया आहे. मंकी सी मंकी डू हा एक विषय बोलला जातो डायरेक्ट मार्केटिंगमध्ये, की जसं आपल्याला एक माकडांची आणि टोपीवाल्यांची गोष्ट माहिती आहे, की ज्याच्यामध्ये मंकी सी आणि मंकी डू एवढं सिंपल पद्धतीने आपल्याला काम करता येतं. ते आपल्याला आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला फॉलो करायची सिस्टीम काय सांगते, आपला सिनियर काय सांगतोय. भले तो आपल्यापेक्षा वयाने लहान असेल, अनुभवाने लहान असेल, पण तो या सिस्टीम मध्ये आपल्यापेक्षा थोडासा जुना आहे. मग आपण त्याला फॉलो करून खूप छान त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आज बघायचं झालं तर आपण ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये ह्या तीन गोष्टींवरती महत्वाचं अ, महत्व दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एक्साइटमेंट असली पाहिजे. म्हणजे काम करताना जो उत्साह आहे तो 90% इथं दिसणं खूप गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीचा फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्वाचा आहे. आणि नक्कीच डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करताना हा जो उत्साह आहे हा दाखवणं खूप गरजेचं आहे. पण असं एक काम आपण मित्रांनो करतोय ज्याच्यामध्ये नक्कीच समोरच्याच्या आयुष्यात आपण हेल्थ बद्दल किंवा त्याच्या फायनान्शियल बाबतीत, करिअरच्या बाबतीत आपण मदत करतोय. मग असं एक सेक्टर आपण त्याच्यापर्यंत नेतोय, तर आपला हात देणारच आहे मित्रांनो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जर एक्साइटमेंट असेल, तर आपण खूप छान काम करू शकतो. आज टेक्निक आहे फक्त. म्हणजे आज जर बघायचं झालं तर ज्या गोष्टी आता आपण डिस्कस करतोय, आपल्याला इथं शिकायच्या आहेत आणि त्या वापरायच्या आहेत. आणि मला काय करायचंय, तर ह्या प्रवाहाबरोबर आपल्याला पुढे-पुढे जायचंय. म्हणजे जसं आपण जे काही एज्युकेशन सिस्टम ठरवली आहे, की यू, एन आणि व्ही. म्हणजे पहिल्यांदा प्रोडक्ट ट्रेनिंग आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्ट विषयी माहिती घ्यायची आहे. इथं रिटेलिंग काय होतं याच्याबद्दल माहिती घ्यायची आणि मग नेटवर्क मार्केटिंग काय आहे. जसं आता आपला हा 4x6 ट्रेनिंग सेशन होत आहे. याला नेटवर्क मार्केटिंगचा सेशन म्हणतात. तर ह्या सेशनच्या माध्यमातून आपण या सेक्टरमध्ये पुढे जाऊ शकतो. आणि याच्यासाठी फक्त आपल्याला 2%च काम करायचंय. जे काही ट्रेनिंग, जे काही सेशन आपल्या समोर येतात, आपल्याला फक्त अटेंड करायचे मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मगाशी विषय झाला, की आपल्याला या सिस्टम मध्ये काय करायचं तर आपल्याला आपल्या अपलाईनला समर्पित व्हायचंय. मित्रांनो, या सेक्टरमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा अपलाईन हा तुमचा मार्गदर्शक असतो. आणि त्याच्या माध्यमातून काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला इथं समजतात. नक्कीच आपण या व्यवसायात नवीन आहोत किंवा जुनेही आहोत. ज्यावेळेला आपण काम करतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आणि तुमचं अपलाईन दरवेळेला तुम्हाला सांगत असतं, की काय करायचंय, काय नाही करायचं. मग थोडंसं अपलाईन जरी आपल्यापेक्षा लहान असेल, तरी थोडंसं त्याला समर्पित होणं गरजेचं आहे. आणि हाच सगळ्यात मोठा की पॉइंट आहे डायरेक्ट सेलिंग कंपनीमधला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला या सिस्टममध्ये आपल्याला रोज कनेक्ट राहायचं आहे आपल्या अपलाईन बरोबर. म्हणजे मी आजही विष्णू सरांचा आणि माझा रोजचा एक फोन कॉल असतोच असतो. संध्याकाळी आमचं एकमेकाला रिपोर्टिंग असतं, की आज काय झालं, कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत काम पोचतंय. बघा, आपला अपलाईन म्हणजेच आपला लाईफलाईन आहे. म्हणजे आपला अपलाईन हा नेहमीच आपल्याला कामामध्ये मदत करणार आहे. कारण ही सिस्टीमच अशी आहे, ज्याच्यामध्ये विन विन सिच्युएशन आहे. आणि तुमचा अपलाईन हा तुम्हाला कामासाठी मदत का करणार आहे? कारण तुमच्या कामातनं त्याला पण डेव्हलपमेंट होणार आहे, त्याचं पण इन्कम वाढणार आहे. त्यामुळे इथं विन विन सिच्युएशन आहे. आणि म्हणून इथं आपल्याला या अपलाईनचा खूप छान प्रकारे फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. सॉरी. बघा, तर डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करताना 8 स्टेप आहेत सक्सेसच्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला डायरेक्ट सेलिंग मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रीम असलं पाहिजे. की आज आपण एक ड्रीम ठरवणं खूप गरजेचं आहे.
कारण आपल्याला कुठं जायचंय हेच जर आपल्याला माहित नसेल, आपण तिथपर्यंत पोहोचणार कसं? त्यामुळं हे 8 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लिहून घ्या मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ड्रीम. हे आपलं पाहिजे. आपल्याला काय कुठल्या विजन आपल्याला ठेवायचंय. आपलं लिहून ठेवलेलं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लिस्ट असणं गरजेचं आहे. इन्व्हिटेशनसाठी प्रॉपर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याला प्लॅन कंपनीचा माहीत हवाय. फॉलोअप सिस्टम काय आहे, याच्यावरती पण आपल्याला भर द्यायचा आहे. आपले जे काही युजर आहेत त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7वा पॉइंट बी अ टीम प्लेयर. म्हणजे आपल्या टीमची किंवा आपल्या स्वतःची जबाबदारी स्वतः आपण घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करता सेल्फ डेव्हलपमेंट कसं होईल याच्यावरती पण आपल्याला लक्ष द्यायचं. मित्रांनो, गोलच्या बाबतीत विचार केला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा गोल सेटिंग आहे. म्हणजे मित्रांनो, डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करताना इथं तुम्हाला कोणी बॉस नाहीये. आपल्याला आपल्या महिन्याचा चेक आपल्याला स्वतःला द्यायचा आहे. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला एक गोल सेट करावं लागेल. एखादी जर जहाज आहे, त्या जहाजाला कुठल्या एखाद्या बंदरावर जायचंय. त्याचा एक रोड मॅप तयार आहे आणि त्यामुळं ती तिथपर्यंत पोहोचते. त्या जहाजाला जर माहीतच नसेल, की तिला कुठं जायचंय, ती जहाज कुठेतरी समुद्रामध्ये हरवून जाणार आहे मित्रांनो. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करताना आपला स्वतःचा एक गोल असला पाहिजे. ओके. तुमचा गोल हा जो तुम्ही ठरवताय हा रिअलिस्टिक असला पाहिजे. म्हणजे आज बघायचं झालं तर गोलच्या बाबतीत मी नेहमी म्हणजे हा हा विषय सांगतो सगळ्यांना. आपले 3 प्रकारचे गोल आपल्या पुढे असले पाहिजेत. एक लाँग टर्म गोल, एक शॉर्ट टर्म गोल आणि एक खूप जवळचा शॉर्ट टर्म गोल म्हणजे एकदम जवळचा गोल. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा 1 महिन्यामध्ये आपल्याला काय हवंय हे आपण लिहून ठेवू शकतो शॉर्ट टर्म गोलमध्ये. मीडियम गोलमध्ये आपण आपल्याला 6 महिन्यात काय हवंय हे आपण लिहू शकतो. आणि लाँग टर्म गोलमध्ये आपल्याला पुढच्या 5 वर्षात काय हवंय हे आपण लिहू शकतो. याची जर क्लॅरिटी आपल्या सगळ्यांना असेल तर आपण त्यामध्ये खूप छान प्रकारे, योग्य प्रकारे काम करू शकतो. शॉर्ट टर्म गोलचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्याला आपण ठरवू शकतो. म्हणजे हे जे गोल आहे आपलं रिअलिस्टिक असलं पाहिजे. म्हणजे त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आज महिन्यामध्ये काम करताना शॉर्ट टर्म गोलमध्ये आपण काय घेऊ शकतो? एखादं छोटंसं आपलं जे गोल आहे, म्हणजे एखादं एक सोनं घेणं किंवा एखादा मोबाईल घेणं, जो आपण आपल्याला आपल्या प्रियजनाला गिफ्ट द्यायचा आहे. ते रिअलिस्टिक गोल आणि अचिव्हेबल गोल असलं पाहिजे. म्हणजे उगाचच काहीतरी मला एका महिन्यात ₹1,00,000 एकदम कमवायचे आहेत. आपण नवीन नवीन असताना. 6 महिन्यात मला 1,00,00,000 कमवायचे आहेत. हे जर विजन म्हणजे हा जर रिअलिस्टिक गोल नसेल आपला, तर ते करताना आपल्याला त्रास होणार आहे. तर स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाचे 3 गोल शॉर्ट टर्म, मिडल गोल आणि लाँग टर्म गोल हे लिहून ठेवलेलेच असलं पाहिजे. म्हणजे आता जसं बघायचं झालं तर एक महिन्याचा गोल तुम्ही एक लिहून ठेवा. तुमच्या समोर जे काही आपण नेहमीची जागा असते आपली, जिथं आपण रोज आपली नजर जाते उठल्यानंतर किंवा आपलं जे ह्याचं टेबल आहे, डायनिंग टेबल आहे किंवा कामाचं टेबल आहे, त्याच्यापुढे हे तिन्ही गोल लिहून ठेवले असले पाहिजेत. म्हणजे काय होतं मित्रांनो, त्याच्या दृष्टिकोनातनं आपलं काम सुरू होतं पुढे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे गोल आहेत जसं मी म्हटलं, की हे जे गोल आहेत, विदेश यात्रा करणं, एखादी गाडी घेणं, घर घेणं किंवा आपल्याकडे एक ठराविक फंड असणं. हे असे जे काही ड्रीम्स आहेत, हे आपण लिहिले पाहिजेत आणि त्याच्या दिशेने मग काम सुरू होणार आहे. शाहरुख खानचा एक डायलॉग आहे बघा, "जिस चीज को आप शिद्दत से चाहते हैं, पूरी कायनात उसे मिलाने में आपके लिए कोशिश करती है." मग हे जे काही आपलं आपलं जे ड्रीम आहे, आपलं व्हिजन आहे, आपलं गोल आहे, ज्यावेळेला तुम्ही लिहाल, त्यावेळेला ते प्रत्यक्षात यायला सुरुवात होणार आहे त्या दिवसापासून. म्हणजे बघा कुठलीही गोष्ट प्रत्येकाच्या पहिल्यांदा डोक्यात येते आणि ती ज्यावेळेला कागदावर उतरवली जाते, दुसरी स्टेप कागदावर उतरवणं आहे आणि मग तिसरी स्टेप जी आहे ती रिअलमध्ये ती होण्यासाठी आहे. म्हणजे पहिलं आपल्या डोक्यामध्ये काम सुरू होणार आहे, मग पेपर वर्कवर येणार आहे. पेपरवरती आल्यावरती ती प्रत्यक्ष येण्यासाठी नेचर पण आपल्याला मदत करणार आहे. म्हणून आपले हे 3 ड्रीम हे लिहिलेले असले पाहिजेत. ठीक आहे. ठीक आहे. तर जसं मी आता गोलच्या बाबतीत बोललो, तर आज याचा सर्व्हे केला, तर बऱ्याच वेळेला आपल्याला आपलं काम करताना आपण भरकटतो कुठं, तर आपलं गोलच आपलं फिक्स नसतं. म्हणजे इथं हा सर्व्हेमध्ये सांगितलं, की 100 लोकांपैकी 87 लोकांना माहीतच नाही आपलं गोल कुठलं आहे.
आणि 97 लोकांना हे माहित नाहीये की ते गोल कशा प्रकारे किंवा कसं वर्क करायचं त्याच्यावरती. त्यामुळे जसं आता मी म्हणलं की आपलं जर गोल सेट असेल तर त्याच्यावरती आपण खूप छान काम करू शकतो. तर तसं मी मगाशी सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला आपलं जे गोल आहे स्मार्ट असलं पाहिजे, अचिव्हेबल असलं पाहिजे, ते पेपरवर रिटन पाहिजे आणि ते नेहमी तुमच्या समोर असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही गोल ठरवताय हे नक्कीच तुमच्या जवळच्या मित्राला, नातेवाईकाला, आईला तुम्ही शेअर करा. जेणेकरून लोकं तुम्हाला नक्कीच प्रत्येक वेळेला तुमचं गोल आठवून द्यायला मदत करतील किंवा त्या व्यक्तीला तुम्ही ज्यावेळेला भेटाल समोर, त्याला तुमचं गोल तुम्हाला परत आठवणार आहे. आणि जसं मी म्हणलं, की तुमचं गोल हे 3 टाइपमध्ये तुमचं डिव्हाईड झालं पाहिजे. शॉर्ट टर्म गोल, मिडल टर्म गोल आणि लाँग टर्म गोल. आणि ह्या 3 ह्या 3 ह्याच्यामध्ये जर तुमचं गोल डिव्हाईड झाला, तर ते अचीव्ह करायला सोपं जातं. म्हणजे आपलं गोल जसं मी मगाशी म्हणलं, स्पेसिफिक असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे, अचिव्हेबल असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे आणि एक टाईम पिरियड असला पाहिजे. म्हणजे आज मला 40,00,000चं 1 करोडचं घर बनवायचं, तर नक्कीच मी 6 महिने, वर्षभरात नाही बनवू शकत. तर मला एक टाईम पिरियड द्यावा लागणार आहे. आणि तो टाईम पिरियड रिअलिस्टिक असला पाहिजे. म्हणजे त्याला 3 वर्ष, 5 वर्षाचा आपण टाईम देऊ शकतो. लाँग टर्म गोलमध्ये त्याला ठेवू शकतो. मिडल टर्म गोल म्हणजे आपली एखादी छोटीशी कार असू शकते. हे आपण मिडल टर्म गोलमध्ये ठेवू शकतो. शॉर्ट टर्म गोलमध्ये 1 तोळा सोनं असेल किंवा एखादं स्वतःला गिफ्ट करणं किंवा आपल्या प्रियजनांना एखादी मोबाईल किंवा लॅपटॉप असं काही गिफ्ट करणं हे शॉर्ट टर्म गोल असू शकतं. आणि बघा मित्रांनो, हे शॉर्ट टर्म गोल ज्यावेळेला आपण कंप्लीट करतो, त्यावेळेला मग तिथं कॉन्फिडन्स वाढतो. आणि ह्या सगळ्या गोलला मी स्पेसिफिकली टाईम दिला पाहिजे. ओके. की ह्या-ह्या वेळेत हे गोल माझं सक्सेस होणार आहे. ओके. आता ह्या सगळ्या डायरेक्ट सेलिंगच्या जो आपण प्रवाहात येतोय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते लिस्ट काढणं. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे तुमचा अपलाईन किंवा आज बऱ्याच वेळेला आपल्या टीम आहेत आणि प्रत्येक जण प्रत्येक लीडर प्रत्येक वेळेला आपल्याला सांगतो, की आपली लिस्ट असणं गरजेचं आहे. किमान 100 लोकांची लिस्ट आपलं गरजेचं आहे वहीवरती असणं. आणि मित्रांनो, आपला तर प्लॅनच आपल्याला सांगतोय, की आपला स्पॉन्सर बिझनेस आहे. सॉरी. व तिथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपल्याकडं आपली स्वतःची लिस्ट असणं. आणि डायरेक्ट सेलिंगचं सगळ्यात महत्त्वाचं जे काय असेल तर लिस्ट आहे. मित्रांनो, ही लिस्ट आपली कशी काढायची आपल्याला? प्रायमरी लिस्ट जी हॉट लिस्ट असते, ती आपल्याला लिहून काढायची आहे. सेकंडरी लिस्ट जी कोल्ड लिस्ट असेल, जी लोकांना आपण ओळखत नाही आणि शॉर्ट टर्म लिस्ट आहे आणि आपलं जे आपल्याबरोबर जे लोकं भेटतात आपल्याशी ज्यांचं रिलेशन होतंय आणि अशी बऱ्याचशा लोकांशी आपल्याला बसमध्ये जाताना, येताना त्यांच्याशी आपल्याला अशी कनेक्टिव्हिटी झालेली असते. आपली मनं जुळलेली असतात, विचार विचार जुळलेले असतात. असे अशा लोकांची आपल्याला लिस्ट याच्यामध्ये काढायची आहे. मित्रांनो, इथं आपण एक फॉर्म्युला दिलाय, की फ्रेंड म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रेंड, रिलेटिव्ह, इन्स्टिट्यूशनल काय आपले म्हणजे आपण 10वी, 11वी, 12वी एज्युकेशनपर्यंत ज्या लोकांबरोबर राहिलोय, त्यांची लिस्ट आपण लिस्टमध्ये नाव असलं पाहिजे. आपण जिथे काम करत होतो, आपले एम्प्लॉयी असतील, आपले शेजारी असतील, या सगळ्यांची ड्रीमर लोकं, स्ट्रगलर लोकं आपल्याला माहिती आहेत कोण-कोण आहेत. आपण तर ह्यांचे आपल्या लिस्टमध्ये आपल्याला असलं पाहिजे. आणि लिस्ट का असणं गरजेचं आहे मित्रांनो? व्हाय डू आय मेक अ लिस्ट? म्हणजे लिस्ट असल्यामुळे काय होतं बघा, तुमच्या डोक्यामध्ये जर नाव असेल, तर ते आज माहिती आहे तुम्हाला, पण उद्या तुम्ही विसरून जाणार आहे. त्याची प्रायोरिटी पण तुमच्या लक्षात येणार नाही. आणि जर हेच नाव तुमचं वहीमध्ये असेल, ते प्रत्येक वेळेला तुम्हाला रिकॉल करणार आहे. म्हणून आपली ही जी लिस्ट मोबाईलमध्ये असण्यापेक्षा बऱ्याच वेळेला आपल्याला फील्डवर आपण असतो, आपल्या लोकांशी बोलतो. तर आपण म्हणतो, "सर, माझी लिस्ट माझ्या डोक्यामध्ये आहे. मी सांगतो तुम्हाला एक-एक." पण मित्रांनो, नक्कीच काम करताना तुम्ही आठवा, तुमची लिस्ट तुम्हाला ज्या लोकांना प्रायोरिटीने भेटायचं असतं, ती लोकं तुम्ही विसरून गेलेले असतात. आणि म्हणून ज्यावेळेला ही लिस्ट तुमची वहीवरती असणार आहे, कागदावरती असणार आहे, त्यावेळेला तुम्हाला त्याची प्रायोरिटी सेट करता येणार. ठीक आहे. आणि नक्कीच मित्रांनो, विदाऊट लिस्ट आपण हा बिझनेस मोठा करू नाही शकत आहे. आणि आपला हा बिझनेस स्पॉन्सर इन्कमचा असल्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्या लिस्टमध्ये नाव ॲड होणं गरजेचं आहे. असं इथं दिलंय की लिस्ट शुड बी ऑन ऑन पेपर. म्हणजे ह्याला खूप महत्व आहे. तुमची लिस्ट जर ऑन पेपर असेल, की नक्कीच आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. त्याच्याबद्दल आपण प्लॅनिंग करू शकतो. आणि ही तुमची जी लिस्ट आहे, हे लिस्ट आपल्याला एक छोटीशी पॉकेट डायरी मेंटेन करायची आहे किंवा एक तुमच्या मोबाईलवर नोटपॅड असेल, त्याच्यावरती तुम्हाला
ही लिस्ट घेऊन त्याच्यावरती रोजचं प्लॅनिंग करायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या लिस्टवर काम करताना ही लिस्ट आपण FORM करून आपण ही केली पाहिजे. आता FORM म्हणजे काय? तर FORM मध्ये आपल्याला काय करायचंय, तर एखाद्या व्यक्तीचं ज्यावेळेला आपल्या लिस्टमध्ये नाव असतं, आपल्याला त्या व्यक्तीची फॅमिलीमध्ये किती लोकं आहेत, आपल्याला तिथं त्या व्यक्तीच्या पुढे लिहायचंय किंवा आपल्याला लिहून ठेवायचं आहे. एखाद्या व्यक्तीचं ज्यावेळेला आपण प्रॉस्पेक्ट करतोय किंवा त्याला आपण ज्यावेळेला प्लॅन द्यायला जाणार आहे, तर आपल्याला त्याच्या कुटुंबामध्ये किती सदस्य संख्या आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला ऑक्युपेशन माहिती पाहिजे त्याचं. म्हणजे तो व्यक्ती काय व्यवसाय करतोय, तो इलिजिबल आहे का आपलं प्रॉडक्ट घेण्यासाठी? आणि त्याची म्हणजे ऑक्युपेशन व्यवसायानुसार आपण त्याला ते किती छान प्रकारे प्रमोट करू शकतो. पूर्ण फॅमिलीसाठी प्रमोट करू शकतो का? हे आपल्याला लक्षात येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक जर बघितलं तर ह्या व्यक्तीला काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे का? बघा, आपण ज्या व्यक्तींबरोबर रोज-रोज राहतो किंवा ती व्यक्ती आपल्याला माहीत असते, व्यक्तींबरोबर या 4 गोष्टी आपल्याला माहीत असतात. किंवा आपल्याला हे जाणून-बुजून ह्या 4 गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत या लोकांच्या माहिती. त्या व्यक्तीची पैशाची म्हणजे परिस्थिती कशी आहे? आज आपण त्याला सेल करायला चाललोय त्याच्याकडे. आपण प्रॉडक्ट द्यायला चाललोय. खरंच त्याची गरज आहे का? किंवा म्हणजे त्याची तेवढी ऐपत आहे का पेमेंट द्यायची? तिथं आपण एकच प्रॉडक्ट देऊन त्याला सुरुवात करायला देऊ शकतो. FORMमध्ये ह्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळेला आपण आपल्या सीनियरला नेतो, पण समोरच्या व्यक्तीबद्दल आपण त्याला काही सांगतच नाही आणि मग त्याला तिथं प्लॅन करता येत नाही. ह्या 4 गोष्टी जर आपल्याला माहीत असतील, तर आपण एखाद्या व्यक्तीचा एखादा कॉल खूप स्पेसिफिकली छान करू शकतो आणि त्याला आपण कन्व्हर्ट करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे FORM खूप महत्त्वाचं आहे. ते आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्व्हिटेशन आपल्याला याच्यामध्ये द्यायचं आहे. बघा, आपण जवळपास 3 प्रकारे याच्यामध्ये काम करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन टू वन आपण काम करतो. होम मीटिंगमध्ये काम करतो आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण काय करतोय, तर आपण Zoom मीटिंगमध्ये पण काम करतो. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला प्रॉस्पेक्टिंग करताना आपल्याला त्या व्यक्तीचं पहिल्यांदा FORM करायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधीच ठरवायचं आपल्याला. एक दिवस आधीच ठरवायचं, की या व्यक्तीला आपल्याला उद्याच्या सेमिनारसाठी किंवा परवाच्या Zoom मीटिंगसाठी आपल्याला बोलवायचंय. तर त्याचं एक स्पेसिफिक आपल्याला फॉलोअपचं घेणं गरजेचं आहे आपण, की त्याच्यासाठी आपण त्याला इन्व्हिटेशन देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, की आपले जसे सेमिनार होतात, होम मीटिंग होतात, त्याच्यासाठी आपल्याला त्याचं प्लॅनिंग करायचंय. किमान आपल्याला एक 25 लोकांना आठवडाभरात भेटायचं आहे आणि पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता या माध्यमातनं लोकांना इन्व्हिटेशन कसं द्यायचं याच्यावरती एक छान सेशन आपण वेगळा सेपरेट देणार आहोत सगळ्यांसाठी. सेमिनारमध्ये इन्व्हिटेशन कसं असलं पाहिजे किंवा होम मीटिंगचं इन्व्हिटेशन कसं असलं पाहिजे, वन टू वनचं इन्व्हिटेशन कसं असलं पाहिजे. मित्रांनो बघा, इन्व्हिटेशन करताना बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण बघा चहाच्या टपरीवरती एखादी गोष्ट सांगितल्यासारखी आपण लोकांना सांगतो. की असा-असा अमृत ज्यूस आहे आणि ते सगळ्या आजारांवर काम करतं आणि त्याची किंमत ₹6,800 आहे. आणि असं सांगितल्यानंतर मित्रांनो हे इन्व्हिटेशन होऊ शकतं का त्या व्यक्तीचं? तर नक्कीच नाही. समोरचा व्यक्ती लगेचच त्याला नाही म्हणणार आहे. तर मित्रांनो इथं आपल्याला काय करायचं तर व्हॅल्यू क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि झाकली मूठ सव्वा लाखाची अशा प्रकारे आपलं इन्व्हिटेशन असलं पाहिजे. की जसं आता एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण समजा होम मीटिंगसाठी बोलवतोय एखाद्या व्यक्तीला. तर एक आरोग्याबद्दलचं आपलं आरोग्य कसं चांगलं राहावं आणि भविष्यात आजारी पडू नये, म्हणून आपल्या शरीराला काय आवश्यक आहे याच्यासाठी एक छान सेशन आपण ठेवलेला आहे. आणि अशा-अशा व्यक्तीला आपण तिथं बोलवणार आहोत. व्यक्ती या विषयातली खूप मोठी तज्ञ आहे आणि आपल्याला आपल्या आरोग्यासाठी हे मार्गदर्शन तिथं मिळणार आहे. अशा प्रकारचं आपण टाकली मूठ सव्वा लाखाची असं इन्व्हिटेशन आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. ठीक है. तर जसं इथं लिहिलंय बघा, इससे कोई फर्क नहीं पड़ता कि आप क्या कर रहे हैं, पर इससे पडता है की कैसे कर रहे हैं. म्हणजे जसं मी आता तुम्हाला सांगितलं, की म्हणजे तुम्ही त्याला एक व्यवस्थित पद्धतीने इन्व्हिटेशन दिलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे काम करताना म्हणजे आपल्याला डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करताना आपल्याला प्रत्येक वेळेला नेक्स्ट दिलं पाहिजे इन्व्हिटेशनमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आपला डायमंड कसा मिळेल हे आपल्याला
म्हणजे सांगता येऊ शकत नाही. मग प्रत्येक वेळेला आपली इन्व्हिटेशनची जी लिस्ट आहे ती वाढली पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड. हे पण आपण करू शकतो. एक चांगली गोष्ट आहे, की लोकांना बघा लग्नपत्रिका डायरेक्ट हातामध्ये दिली तर छान वाटतं लोकांना. आपण तांदूळ देऊन त्यांना देतो. त्यावेळेला ती लोकं तिथं फिक्समध्ये येतात आपल्या लग्नाला. तर आपण एक छान इथं थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून आपण इन्व्हिटेशन कार्ड पण तिथं बनवू शकतो. जेणेकरून लोकं आपल्या सेशनला, सेमिनारला, होम मीटिंगला येतील. ठीक आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे काम करतोय मित्रांनो, नक्कीच लोकांच्या आयुष्यात काहीतरी आपण व्हॅल्यू ॲडिशन करतोय. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं, की आपण डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करतोय, तर लोकं आपल्याला काय म्हणतील? तर मित्रांनो, हा तर सगळ्यात मोठा रोग आहे, की लोकं काय म्हणतील? आपलं स्पीड कमी करतोय. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज विष्णू अवचर सर जे आज भारतभूषण झाले, त्यांनी हा जर विचार केला असता, तर आज त्यांना हे अवॉर्ड मिळालंच नसतं. पण आज याचा विचारच त्यांनी केला नाही. त्यांना एकच माहिती आहे, की आपण जे काम करतोय ते चांगलं काम करतोय. लोकांच्या आयुष्यात आपण आरोग्य आणतोय आणि त्यांना एक चांगल्या प्रकारची एक संधी देतोय, ज्या माध्यमातून ते चांगलं इन्कम करू शकतात. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, की 2 नाही ते आपल्या बाबतीत 3 प्रकारचे प्लॅन आहेत. वेन्यू प्लॅन, वन टू वन प्लॅन आणि Zoom मीटिंग प्लॅन. वेन्यू प्लॅन म्हणजे काय तर आपण जसं बघितलं तर एखादा सेमिनार असेल किंवा होम मीटिंग आपण घेतो. अशा प्रकारचं प्लॅन आपण करू शकतो. वन टू वन भेटणं हा त्याच्यामध्ये आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काम करताना आपल्याला लोकांपुढे अमृत ज्यूस कसं काम करतं हे सांगताना प्रॉस्पेक्टचं अंदाज घेऊन त्याला प्लॅन पण आपण देऊ शकतो. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेला प्लॅन दाखवतोय, हे दाखवत असताना आपण काय दाखवतो त्यापेक्षा आपण किती जास्त दाखवू शकतो, किती नॉलेज त्याला देऊ शकतो याला महत्त्व आहे. मी ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला मी नेहमी सांगतो, की समोरच्याला तुम्ही इतकं नॉलेज द्या, की तुम्हाला त्याला सेल करायची गरजच पडली नाही पाहिजे. म्हटला पाहिजे, की मी पैसे तुम्हाला कसे देऊ आणि किती देऊ. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा इथं पॉइंट दिलाय बघा, की तुमची जी काही ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही इथं काम करताना मित्रांनो, जसं आपण बघितलं, की इथं बॉस नाहीये आपल्याला. पण हे काम करत असताना आपण जर याचं रुटीन फॉलो केलं आणि आपल्या अपलाईन बरोबर आपण कोऑर्डिनेशन ठेवलं, तर खूप छान सक्सेस आपल्याला याच्यामधनं मिळू शकतं. ठीक आहे. तर म्हणून आपल्या अपलाईनशी ते कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे. रोजचं आपण जे काही प्लॅन दाखवतो त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. जेणेकरून एखाद्या व्यक्तीबद्दल काय नवीन आपल्याला क्लोजिंग पॉइंट मिळतील किंवा मिळाले, तर काय करू शकतो ह्याच्याबद्दलचं डिस्कशन आपलं होऊ शकतं दरवेळेला. त्यामुळे हे पण खूप महत्वाचं आहे, की आपण जो काही प्लॅन देतोय त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही तुमच्या अपलाईनशी बोललं पाहिजे. आज काय-काय विषय झाला, कोणाशी कसं बोललो, इथं मला काय बोललं असतं तर मला रिझल्ट मिळाला असता. अशा प्रकारे. बघा, आता डायरेक्ट सेलिंग बद्दल आपण हे सगळं बोलतोय. पण याच्यामध्ये जर बघायचं झालं तर आपल्या कंपनीच्या बाबतीत बघितलं, तर हे 5 P खूप महत्वाचे आहेत डायरेक्ट सेलिंगमध्ये. आणि ह्या सगळ्या 5 मध्ये आपली कंपनी रिलायन्स मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड खूप जबरदस्त आपल्याला रिझल्ट देते आणि याच्या माध्यमातून हे 5 P स्ट्रॉंग असल्यामुळे आज आपली कंपनी टॉप 25 मध्ये आहे आणि पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये आपण टॉप 1 मध्ये येणार आहोत त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीची प्रोफाईल स्ट्रॉंग आहे आज. कंपनी स्वतः एस्टॅब्लिश आहे स्वतःच्या गावामध्ये आणि आज जवळपास 5.5 लाख लोकांपर्यंत आपण प्रमोटर्स पोहोचलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचे प्रमोटर म्हणजे आपले माननीय मिस्टर मधुकर जाधव सर आपले भाग्यविधाता जे आहेत. त्यांनी खूप छान प्रकारे हा सगळा प्लॅन डिझाइन केलाय, ज्याच्या माध्यमातून एक चांगलं इन्कम आपण घेऊ शकतो. प्रॉडक्टच्या बाबतीत जर बघितलं तर अमृत ज्यूस आपला अफलातून प्रॉडक्ट आहे. म्हणजे ज्याला आज जर बघायचं झालं तर अमृत ज्यूस हे आता बाप प्रॉडक्ट आहे आपल्या पूर्ण काय म्हणतात त्याला या डायरेक्ट सेलिंगच्या इंडस्ट्रीमध्ये खूप छान रिझल्ट देतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं पुढची जी काही इंडस्ट्री आहे, ही न्यूट्रिशनल इंडस्ट्री आहे. म्हणजे पोषणाला खूप महत्त्व आहे. इथनं पुढं पोषणच आपल्याला विकत घ्यायला लागणार आहे बाहेरनं आणि त्याच्यामध्ये आपलं प्रॉडक्ट हे नंबर 1 आहे. जवळपास 42 प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांच्या घटकांपासून म्हणजे 42 प्रकारच्या वनौषधींपासून बनवलेलं हे जे अमृत ज्यूस आहे, हे फूड सप्लिमेंट म्हणून पण काम करतंय आणि त्याचबरोबर औषधासारखं पण काम करतंय. कंपनीचा बिझनेस प्लॅन बघितला तर आपल्या कंपनीचा जो बिझनेस प्लॅन आहे, तो जबरदस्त आहे. पे आउटच्या बाबतीत बघायचं झालं तर पे आउट आपलं आजपर्यंत असं झालं नाही, की पे आउट कधी वीकली आपल्याला आलं नाही, असं कधी झालेलंच नाहीये.
ठीक आहे. कंपनीचे काही स्पेसिफिकेशन आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कंपनी आपली 7/9/2019 ला लॉन्च झाली. कंपनीचं स्वतःचं कॉर्पोरेट ऑफिस आहे. आपण ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, हेल्थ केअर मध्ये काम करतोय, गार्मेंट्स मध्ये काम करतोय आणि आपले काही पर्सनल प्रोडक्ट मधले प्रोडक्ट आता जे लॉन्च झाले मागच्या महिन्यामध्ये जबरदस्त रिझल्ट येतात. तर पीपीटी थोडी जुनी आहे त्यामुळे इथं 7,000 प्लस जॉईनिंग दिसतात. पण आज जवळपास 5.5 लाख लोकांपर्यंत आपण या माध्यमातून पोहोचलेलो आहे. हे आपले सगळे प्रोडक्ट आहेत. तर कंपनीचा प्लॅन सांगायचं झाला तर आज बघायचं झालं तर 1:1 रेशोने आपण इथं कंपनी आपल्याला इथं 450 रुपये देते आणि त्याच्यामध्ये 70,000 रुपये आपल्याला विकली कॅपिंग आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं जर बघायचं झालं तर 3 प्रकारचं इन्कम आपण तिथं दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं इन्कम जे दिलंय ते डायरेक्ट सेलिंगचं इन्कम दिलंय, ज्याच्यामध्ये आपण जे काय आपलं पॅकेज आहे 6,800 रुपयामध्ये म्हणजे 6,600 प्लस 200 कुरिअर चार्जेस अशा प्रकारे आपण घेतो. त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रोडक्ट येतं साधारण 1100 ते 1135 रुपयापर्यंत आपल्याला सिंगल प्रोडक्ट आपल्याला पडतं ज्यावेळेला आपण पॅकेजमध्ये घेतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला रिटेलिंग करता येते की हे जे प्रोडक्ट आपल्याला 1100 रुपयामध्ये येतंय ते आपण 1500 रुपयामध्ये विकू शकतोय. आणि त्याच्यामध्ये जवळपास 400 रुपये आपण इन्कम कमवू शकतोय. हा खूप छान बेनिफिट आपला आहे. ज्याला आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये बोलतो पहिलं इन्कम आहे आपलं. आणि सेकंडरी इन्कम आहे ते आपलं बायनरी इन्कम आहे. त्याच्यामधनं पेअरला आपण साधारण 450 रुपये आपल्याला पेअरला इन्कम आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला 70,000चं विकली कॅपिंग आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे 70,000 कॅपिंग विकली असल्यामुळे तिथं आपल्याला खूप छान प्रकारे काम करता येतं आणि त्याचा खूप छान फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं तिसरं इन्कम जे आपण दिलंय ते म्हणजे स्पॉन्सर बोनस इन्कम. म्हणजे मित्रांनो आपण आज डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करताना आपण समजा 3 आयडी वर काम केलं, अँगल मध्ये काम केलं तर त्याच्यामध्ये आपला तसं इथं तुम्ही बघताय की पहिल्या आयडीचा 2 एबी झालं म्हणजे पहिला आयडी जो आहे त्याचा एबी कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्या अंडर समजा सी व्यक्ती जॉईन झाला. ह्या सी व्यक्ती समजा 10,000 रुपये इन्कम केलं तर त्याच्या पहिल्या लेवलला म्हणजे ए ला 50% इन्कम 5,000 रुपये मिळणार आहे आणि त्याच्या वरच्या लेवलला 50% इन्कम असं डिवाइड करून 2 लेवलला सी व्यक्तीचं इन्कम जाणार आहे याच्यामध्ये. ओके. तर हे जे स्पॉन्सर इन्कम आहे ह्याला लिमिट नाहीये. म्हणजे तुम्ही किती स्पॉन्सर तुम्ही इथे जोडू शकता. ठीक आहे. स्पॉन्सर तुम्हाला जोडायला इथं लिमिट नाहीये, कुठलं कॅपिंग ठेवलेलं नाहीये. ओके. सेकंड ऑप्शन जो आहे आपला बायनरी इन्कम त्याला 70,000चं कॅपिंग आहे. पण इथं जे स्पॉन्सर इन्कम आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नाहीये आणि त्यामुळं आपण किती डायरेक्ट आपले स्पॉन्सर आपण जोडू शकतो. आणि मित्रांनो सांगायला आनंद वाटतो की ज्या व्यक्तींना आज डायमंड बनवण्यासाठी 3 वर्ष लागले त्याचा रेकॉर्ड आज 1.5 वर्षात मोडलेला आहे, 19 महिन्यात मोडलेला आहे आणि त्याचा रेकॉर्ड आता विष्णू सरांनी मोडलेला आहे. 12 महिन्यात डायमंडशिप ते होत आहेत आपल्याकडं. ठीक आहे. तर हे स्पॉन्सर बोनस खूप छान प्रकारे आपण इथं आपल्याला आपल्या मदत करू शकतं आपल्याला किंवा आपण खूप छान प्रकारे त्याच्यामध्ये स्पीड पकडू शकतो. जेवढे तुमचे स्पॉन्सर जास्त तेवढा तुमचा इन्कम वाढणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार म्हणजे काय आहे तर इथं आपल्याला सिंगल लेग इन्कम पण आहे. ज्या बायनरी प्लॅन नुसार एक साईड तुमची चालली नाही, दुसऱ्या साईडला तुमचा स्पॉन्सर आहे पण तो काम करतोय तर त्याचं डायरेक्ट जे काही इन्कम आहे 100% इन्कम आपल्या वरच्या दोन्ही आयडीला मिळणार आहे. असा आपला हा जबरदस्त प्लॅन आहे मित्रांनो, ज्याच्या माध्यमातून खूप छान इन्कम आपल्याला मिळू शकतं. पॅयोटच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपल्याला विकली आपल्याला पेमेंट क्लोजिंग आहे. संडे टू सॅटर्डे असं आठवडा आपला काउंट होतो. आपलं जे काही अ, आपण हे केलेलं आहे बिझनेस केलेला आहे शनिवारी रात्री काउंट होतो 12 नंतर आणि रविवारी आपल्याला त्याचा मेसेज येतो की किती बिझनेस आपला झालाय आणि काय अमाऊंटचं पेमेंट निघालाय आणि साधारण पुढच्या आठवड्यात बुधवारी आपल्याला त्याचं पेमेंट मिळतं. आता याच्यामध्ये आपल्याला 5% टीडीएस कट होऊन येतं म्हणजे पूर्णपणे वाईट इन्कम आपल्याला इथं मिळतो याच्यामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे आपण रिटर्न फाईल करून आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला याच्यामध्ये कंपनीचा प्लॅन आहे. आता यात कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो प्लॅन मध्ये.
माईक अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढचा आपला हे आहे, मुद्दा आहे याच्यामध्ये फॉलोअप. डायरेक्ट सेलिंग मध्ये फॉलोअपला खूप महत्व आहे, की ज्याच्यामध्ये आज बघायचं झालं तर आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मार्केटिंगचा रेशो आहे की 10 लोकांपर्यंत ज्याला आपण पोहोचतो त्यात ते 2 लोक आपल्याला जॉईन होतात, 4 लोक आपल्याला करू बघू मध्ये म्हणून सांगतात, उरलेले 4 लोक आपल्याला काय करतात, आपल्याला उरलेले सॉरी 2 लोक आपल्याला सांगतात की बघू नेक्स्ट टाइम करू आपण, आणि राहिलेले 2 लोक जे असतात कधीच करत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला फॉलोअप खूप महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा फॉलोअप करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीशी काय बोलणं झालंय, किमान आपल्याला त्याच्याशी जवळपास 6 ते 7 वेळा आपला त्याचा फॉलोअप झाला पाहिजे. ठीक आहे. आणि डायरेक्ट सेलिंग मध्ये फॉलोअपला खूप महत्व आहे, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचे बघा इथं काही महत्वाच्या गोष्टी दिल्यात, की तुम्हाला फॉलोअप करताना काय करायचंय, की मला 48 तासाच्या आत त्या व्यक्तीचा तो फॉलोअप घ्यायचा आहे. आणि हे काम करत असताना बघा आज डायरेक्ट सेलिंगचं ज्यावेळेला काम करतोय, एक छान काम आपण करतोय आणि इथं दिलंय की आपल्याला ज्याला आपण काम करतो त्याला आपला लुक कसा असला पाहिजे, आपण फॉर्मल ड्रेस मध्ये असलं पाहिजे जेणेकरून एक्झिक्युटिव्ह लुक आला पाहिजे. ठीक आहे. आपली जी काय आपल्याकडे जी काय बॅग आहे ती आपली व्यवस्थित असली पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्ट असले पाहिजे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपलं काम करताना गरजेच्या आहेत. ठीक आहे. इथं काही क्यू पॉईंट दिलेत इन्स्ट्रक्शन फॉर डुईंग फॉलोअप मध्ये. ठीक आहे. फील, फेल्ट आणि फाउंड. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही फॉलोअप करताय एखाद्या व्यक्तीचा आणि तुम्हाला परतचा टाइम दिलाय तर तुम्ही नक्कीच तुमच्या अपलाईन बरोबर तिथं शक्यतो असलं पाहिजे. कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी एखादे त्याला अडचण असेल तर तो तुम्हाला तिथं बोलू शकतो. ठीक आहे. ज्यावेळेला फॉलोअप घेतो त्यावेळेला आपण तिथं काय म्हणतात त्याला त्या व्यक्तीबरोबर जे आपले रिलेशन आहेत त्याप्रमाणे हक्क दाखवणं पण गरजेचं आहे. बघा बऱ्याच वेळेला त्या हक्कामुळे आपण समोरच्याला क्लोज करू शकतो. वेळेला बघा सायकल शिकताना पण आपल्याला कोणीतरी धक्का देऊन कळवणं गरजेचं असतं. एक तसंच आहे. निर्णय घेताना प्रत्येक वेळेला जवळच्या व्यक्तीची मदत लागते. फॉलोअप घेताना आपल्याला तिथं हे खूप महत्वाचं आहे, की समोरच्या व्यक्तीला आपण स्वतःचा अनुभव सांगून त्याला क्लोज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्यावेळेला बघा नक्कीच महत्वाचा मुद्दा काय आहे, की आपल्याला समोरच्याला प्रत्येक उत्तर जी द्यायची आहेत, ती व्यवस्थित त्याला सॅटिस्फॅक्शन मिळेल अशी आपल्याला द्यायची आहेत. आणि आपला चेहरा नेहमी हसरा असला पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून त्याला म्हणजे फील झालं पाहिजे, की येस जबरदस्त हे जे काही काम करताय नक्कीच महत्वाचं काम आहे. आपल्याला कोणतंही फॉलोअप करताना कोणाशी वादविवाद नाही करायचा. त्याचं नक्की अडचण काय आहे हे समजून घेऊन त्याच्यावर आपल्याला सोल्युशन द्यायचं. जर तुम्हाला ते माहीत नसेल किंवा जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही असहमती असेल, तिथं तुम्हाला रिॲक्ट नाही व्हायचं लगेच. ठीक आहे. आणि हाच मेन इथं महत्वाचा मुद्दा आहे, की आपल्याला त्या व्यक्तीला कूल डाऊन ठेवून त्याच्याशी फॉलोअप करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेला तुमचा अपलाईन तुमच्या बरोबर असतो आणि तो तुमच्या वन टू वन मध्ये जवळच्या व्यक्तीशी बोलत असतो किंवा फॉलोअप मध्ये बोलत असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं, की आपण मध्येच एखादं वाक्य बोलून जातो. तर त्याच्याशी लिंक झालेली असते तुमच्या अपलाईनची. तिथं शक्यतो आपण काय करायचं आहे, की आपल्याला तिथं दोघांच्या मध्ये बोललं नाही पाहिजे जोपर्यंत त्यांचं इंटरॅक्शन म्हणजे पूर्ण होत नाहीये. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, डायरेक्ट सेलिंगचं काम करत असताना एखादा सेल आला जरी नाही, तर आपल्याला नेक्स्ट अपॉर्च्युनिटी हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तिथं आपण दुःखी न होता उत्साही राहणं गरजेचं आहे. आणि यातनं आपण काहीतरी म्हणजे आपल्याला अजून काहीतरी अपडेट व्हायचं आहे. म्हणजे हा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन जर आपण पुढे गेलो, तर प्रत्येक वेळेला आपण चांगलं शिकत राहू. की ज्या व्यक्तीचा आपण फॉलोअप घेतला किंवा जो व्यक्ती आपल्याशी नाही बोललाय, ठीक आहे, त्या व्यक्तीला तो का नाही बोलला आपल्याशी, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा काही गोष्टी आहेत.
तर मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा आहे, आपल्याला सिस्टीम फॉलो करणं गरजेचं आहे. सेल्फ डेव्हलपमेंट वरती आपल्याला खूप महत्व आहे इथं, की प्रत्येक वेळेला आपल्याला काही नवीन-नवीन गोष्टी. आज YouTube हे चांगलं माध्यम आहे, जिथं आपण खूप साऱ्या टेक्निक्स घेऊ शकतो, की ज्या माध्यमातून आपण नेहमी लिसनिंग ॲटिट्यूड आपला असला पाहिजे. जे काही आपण काम करतोय किंवा एक चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येत आहेत, त्या आपल्या अपलाईन बरोबर, आपल्या डाउनलाईन बरोबर आपण शेअर केले पाहिजे. ठीक आहे. एक चांगले बुक वाचणं हे खूप महत्वाचं आहे. रीड रेकमेंडेड बुक डेली. म्हणजे बघा, आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे मार्केटिंगमध्ये काम करताना समोरचा व्यक्ती हा नेहमी अ, अ, उत्साहित असला पाहिजे आणि बऱ्याच वेळेला आपल्याला काम करत असताना निगेटिव्ह थॉट्स येतात किंवा नकार येतो काम करत असताना. त्यावेळेला आपल्याला हे जे आपण चांगली डेली पुस्तकं वाचतो, मोटिव्हेशनल पुस्तकं असतात, हे आपल्याला नक्कीच तिथं आपल्याला प्रमोट करणार आहेत किंवा आपल्याला पॉझिटिव्ह ठेवणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे एक चांगली पुस्तकं म्हणजे नक्कीच मी ज्यावेळेला विष्णू सरांकडे बघतो किंवा आज सर पण बऱ्याच वेळेला सांगतात, की छान-छान पुस्तकांचा संच आहे त्यांच्याकडे आणि ही पुस्तकं आपल्याला नेहमी काय करतात, मोटिव्हेट करतात. आपल्या कंपनीच्या माध्यमातून जे काही फंक्शन्स असतात, ट्रेनिंग प्रोग्राम असतात, त्याला आपण नक्की आवर्जून आलं पाहिजे, की ज्याच्यामुळे काय होतं, की आपण प्रवाहात राहतो कंपनीच्या आणि जी निगेटिव्हिटी असते ती आपली निघून जाते याच्यामधनं. काय कंपनीच्या माध्यमातनं आपले प्रॉडक्ट ट्रेनिंग असतात. जसं उद्याचा एल-टी-पी प्रोग्राम आहे. बऱ्याच जणांना आता बघा एरिया रिस्ट्रिक्शनचा प्रॉब्लेम येऊन जातो. पण आज नगरला आपलं ट्रेनिंग सेशन आहे. तर म्हणजे आपण हे काम करियर म्हणून घेतोय. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक बघा जॉबला असतो आणि जॉबमध्ये आपल्याला आपल्या बॉसनी सांगितलं असतं, की आज नगरमध्ये प्रोग्राम आहे आपल्याला, तर आपण गेलो असतो का नाही? तर हाच ॲटिट्यूड आपण ह्या बाबतीत पण ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही सेशन आपले जिथे-जिथे होतात, तिथं आपण कनेक्ट झालं पाहिजे आणि पोहोचलं पाहिजे. मित्रांनो, डायरेक्ट सेलिंगचं काम करताना बघा, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे समर्पण. ठीक आहे. म्हणजे मला एक इथं आठवतं, की जसं इथं समोर दाखवलंय तुम्हाला बघा. त्यावेळेला एखादा स्विमर असतो, लहान मुलं असतात, त्यांना एखादा टीचर शिकवतो. त्याला त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं असतं त्या ट्रेनरला आणि त्यामुळे तो तिथं चांगल्या प्रकारे ट्रेन होतो. ठीक आहे. आता 2 गोष्टी मला हे खूप बऱ्याच वेळेला छान वाटतं, की मारुती भगवान आणि अर्जुनाचं उदाहरण आपल्यासमोर आहे. बघा, मारुतीने ज्यावेळेला राम भगवानांबरोबर ज्यावेळेला होते मारुती, त्यावेळेला त्यांनी कधीच उलटा प्रश्न केला नाही. जी काही गोष्ट आहे त्याला जय श्रीराम म्हणून प्रत्येक वेळेला ते पुढे केलं. आणि त्यामुळं आज आपण प्रत्येकजण त्यांना नावाजतोय किंवा आज देव म्हणून आपल्यासमोर आहे. त्याच्या उलट उदाहरण आपल्यासमोर आहे बघा अर्जुनाचं. अर्जुनाबरोबर एवढे मोठे दैवत होतं कृष्ण भगवान, की आज त्यांचे ते सारथी झाले होते. ठीक आहे. पण ते प्रत्येक वेळेला कृष्ण भगवानांनी त्यांना जे काही सांगितलं त्याच्यावरती अर्जुनाने डाऊट ठेवले आणि त्यामुळे बघा मित्रांनो, आज अर्जुनाचं नाव नाहीये. म्हणजे त्याला फक्त आपण एक वीर योद्धा म्हणून त्याची ओळख आहे. आज हनुमंताला प्रत्येकजण पुजतोय. समर्पणाची ही ताकद आहे. तुमचा अपलाईन जो आहे त्याला तुमच्यापेक्षा 2 गोष्टी जास्त माहिती आहेत आणि आपल्यासाठी चांगलाच विचार करतोय. या भावनेने जर आपण अपलाईनला फॉलो केलं, खूप छान पद्धतीने सक्सेस आपल्याला या आपल्या डायरेक्ट सेलिंगमध्ये आपल्याला मिळू शकतो मित्रांनो. आणि ह्याच सगळ्या गोष्टी आजपर्यंत म्हणजे मी पण स्वतः फॉलो करत आलेलो आहे, की अपलाईनच्या माध्यमातनं म्हणजे कुठं आपल्या गोष्टी चुकतायत किंवा कुठं तो करेक्शन करतोय, त्याला आपण सरेंडर जर झालो, समर्पित जर झालो, तर आपल्याला खूप छान सक्सेस या डायरेक्ट सेलिंगमध्ये मिळू शकतो. छान गोष्ट ही आहे, की अपलाईन आपला बॉस नाहीये. अपलाईन आपला पार्टनर आहे. तो आपल्या प्रत्येक वेळेला आपलं सक्सेसच बघतोय. कारण आपल्या सक्सेसमध्ये त्याचा सक्सेस आहे. आणि त्यामुळं डायरेक्ट सेलिंगला मी नेहमी म्हणजे मला खूप भारी वाटतं डायरेक्ट सेलिंगमध्ये ही गोष्ट, की ज्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच ही विन-विन सिच्युएशन असते. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं काम करताना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं, पॉझिटिव्ह एनर्जी असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सगळ्या जणांनी मेडिटेशन किंवा ज्या काही बुक रीडिंग वगैरे अशा जर गोष्टी आपण केल्यात, तर खूप छान प्रकारे आपण याच्यामध्ये आपली एनर्जी राहू शकते. बघा, खूप वेळेला आपण आज अपलाईन बरोबर काम करतोय, पण आपणही कोणाच्या तरी अपलाईन होणार आहोत किंवा झालो आहोत. तर प्रत्येक वेळेला बघा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देणं गरजेचं आहे.
आहे. आज समोरच्या व्यक्तीला मोटिवेट करणं आणि त्याला त्याच्या प्रश्नांचं उत्तर देणं ह्याच्यासारखं काय म्हणतात त्याला मोठं काम कुठलंच नाहीये. आणि ज्या अडचणी आपण बघा एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला ती गोष्ट आपण शिकू पण चांगली शकतो. ठीक आहे. आणि म्हणून हा ऍटिट्यूड नेहमी असला पाहिजे की नेहमी टीचिंग ऍटिट्यूड मध्ये आपण लर्निंग ऍटिट्यूड मध्ये आपण असलं पाहिजे, लिसनिंग ऍटिट्यूड मध्ये आपण असलं पाहिजे. जी व्यक्ती चांगले लिस्नर असते तीच व्यक्ती चांगली टीचर असते. आणि त्याच प्रकारे पॉझिटिव्ह थॉट जर आपण जास्तीत जास्त चांगले आपल्या बाबतीत ठेवले तर ते आपण समोरच्याला पास करू शकतो. म्हणून इथं त्याचं खूप महत्व आहे. तर आपण ज्या रिलीजन मध्ये आहोत, सेक्टर मध्ये आहोत आपण, त्या कोणी आपण काय म्हणतात त्याला ज्या रिलीजन मध्ये आपण आहोत, तर मला असं वाटतं इथं काम करत असताना आपण प्रचंड विश्वास, प्रचंड काय म्हणतात त्याला आस्था आपण ठेवली पाहिजे. आपण इथं काम करत असताना डायरेक्ट सेलिंग मध्ये की ज्याच्या माध्यमातून आपल्याला जी शक्ती आहे ती आपल्याला इथं आपलं काम सक्सेसफुल करण्यात किंवा त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. म्हणजे सगळ्यात मोठी ताकद युनिव्हर्सची आहे. जसं म्हटलं जातं की आपण स्वतः जी काही इच्छा करतो, जी काही बोलतो आपण, जी काही लिहितो, ही गोष्ट इथनं सुरुवात होते आपल्याला मिळायला. आणि त्यामुळे नक्कीच मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डायरेक्ट सेलिंग मध्ये जसा मगा पॉइंट होता नॅचरल मॅनमेड म्हणजे असं आपलं डायरेक्ट सेलिंग आहे. आणि इथं या गोष्टीला खूप महत्व आहे. मग आपण प्रत्येक वेळेला या युनिव्हर्सला पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडनं दिल्या पाहिजेत. आणि त्या पद्धतीने आपण ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये जर काम करत गेलो तर नक्की मित्रांनो खूप छान यश आपल्याला मिळेल. तर या आज स्टेशनच्या शेवटापर्यंत येऊस्तोपर्यंत आज तुमच्या सर्वांसाठी मी काही एक फॉर्म्युला सांगणार आहे डायरेक्ट सेलिंगचा, जो सगळ्यांनी लिहून घ्या, जो आपल्यासाठी हे काम करताना खूप महत्वाचा ठरणार आहे. इथपर्यंत कोणाला काही विचारायचं असेल विचारू शकता. एक मिनिट मी अनम्यूट करतो. येस, अनम्यूट करून बोलू शकतो. आनंदी सर आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय सर. हो सर. येस 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 येतोय, क्लिअर आहे, क्लिअर आहे. येस. तर आता आपण सेशनच्या शेवटापर्यंत चाललोय आणि तुम्हाला एक जबरदस्त असं फॉर्म्युला मी देणार आहे ज्या फॉर्म्युला बरोबर विष्णू सर, मी स्वतः या प्लॅन प्रमाणेच आता सध्या काम करतोय. तर आपला डायरेक्ट सेलिंग मध्ये आपला स्पॉन्सरचा बिझनेस आहे. मित्रांनो बघा, आज एक हा जो फॉर्म्युला आहे हा सगळ्यांनी लिहून घ्या. बघा, आज आपण काम करत असताना 100 लोकांची आपल्या प्रत्येकाकडे लिस्ट आहे बघा. की आज आपण आपला फोन चालला तर कमीत कमी 500 ते 1000 लोक आपण आपल्या मोबाईल मध्ये असणार आहेत. त्यापैकी 100 लोक जर आपण विचार केला की पहिल्या वर्षभरात आपल्याला काय करायचंय की आपल्याला 100 लोकांपर्यंतच पोहोचायचंय प्लॅन घेऊन. ओके. आणि 100 लोकांना आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचंय. प्लॅन प्रमाणे जर विचार केला तर 100 लोकांचे आपल्याला किती मिळतात तर 500 रुपये मिळतात पहिल्या वर्षी. ठीक आहे. तर 500 रुपयांनी 100 लोक आपण जर पहिल्या वर्षभरात केलो, ठीक आहे, आपल्याला पहिल्या वर्षाचं इन्कम 50,000 रुपये होते. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर दुसऱ्या वर्षामध्ये आपण काय केलं की ही जी काही 100 लोक आपल्याला झाली वर्षभरामध्ये, जी काही आपल्या मोबाईलमध्ये जी नाव आहेत जी मगाशी आपण लिस्ट काढली त्याप्रमाणे आपली जी काही 100 लोकांची लिस्ट झाली. ठीक आहे. तर 100 लोक ज्यावेळेला कन्वर्ट झाले आपल्याकडं त्याच्यामधनं आपण 95% लोक युजर असं समजलं. ठीक आहे. आणि या लोकांनी फक्त एवढंच केलं की आम्ही प्रोडक्ट घेतलंय, आम्ही युज केलंय, बस इथपर्यंत आम्हाला ओके. त्यातनं आपल्याला 5%च लोक भेटली, 5% आपल्याला प्रमोटर भेटले आपल्यासारखे. ठीक आहे. आणि त्या 5 लोकांना पण आपल्याला हाच फॉर्म्युला सांगायचा आहे. काय फॉर्म्युला सांगायचा आहे? तुम्हाला काय करायची, तुम्हाला साधारण 500 लोकांची लिस्ट काढायची आणि ही 500 लोकांची लिस्ट वर्षभरात संपवायची. त्याच्यातनं आपल्याला 100च लोक जॉईन करायचे. या 500 लोकांनी ह्या 5 लोकांनी 100 लोक जॉईन केली. 500 लोक होतात. कंपनीच्या प्लॅन प्रमाणे 500 रुपये मिळतात. पुढच्या वर्षाचं इन्कम आपलं 2,50,000 रुपये झालेलं असेल मित्रांनो. ठीक आहे.
आता त्याच्यावरती आता पुढचं तिसरं वर्ष आलं. तिसऱ्या वर्षी ज्यावेळेला आपण बघितलं तर आपल्याकडे किती लोक आहेत? 500 लोक आलेले आहेत. आता इथं पण आपण सेम केलं. 500 लोकांमधले 5% लोक आपण प्रमोटर पकडले आणि बाकीचे सगळे 95% लोक युजर आपण पकडले. ठीक आहे. तर आपल्याकडे 50 प्रमोटर झाले. 50 प्रमोटरला आपण सेम सांगितलं की तुमच्या जवळची तुम्ही मोबाईल मधली लिस्ट काढा. FRM प्रमाणे किंवा लिस्ट मेकिंग प्रमाणे तुम्ही लिस्ट काढा तुमच्या जवळच्या व्यक्तींची आणि त्या माध्यमातून तुम्हाला फक्त वर्षभरात 100च लोक करायचे. या 50 लोकांच्या माध्यमातून 100 लोक झाली. तिसऱ्या वर्षाचा इन्कम मित्रांनो 25 लाख रुपये झाला याच्यामध्ये. आणि हाच फॉर्म्युला सेम आपण चौथ्या वर्षी जर केला तर आपली टीम झाली 5,000 4,500 लोकांची 5,000 लोकांची. ठीक आहे. याच्यामध्ये 5,000 लोकांपैकी आपण तोच फॉर्म्युला यूज केला. 4,500 लोकांना आपण सोडून दिलं की जे युजर आहेत त्यांनी प्रोडक्ट घेतलं, वापरलं आणि इथपर्यंत ओके विचार केला. त्यातनं आपल्याला 500 लोक प्रमोटर मिळाले. ठीक आहे. तर 500 लोक प्रमोटरला आपण हाच फॉर्म्युला सांगितला पहिल्या वर्षाचा की तुम्हाला वर्षभरात किती लोक जॉईन करायचे? 100च लोक जॉईन करायचे. ठीक आहे. 500 लोक 100 जर विचार केला 50,000 लोकांची टीम होते. एक मिनिट. 50,000 लोकांची टीम होते. 50,000 लोकांची टीम झाल्यानंतर 50,000 लोक 500 जर केलं तर 2,50,00,000 हे चौथ्या वर्षाचं आपलं इन्कम असू शकतं मित्रांनो. आता इतका सिंपल फॉर्म्युला आहे. आता आपल्यापैकी प्रत्येक जण मोबाईल काढून लिस्ट काढणं नक्की गरजेचं आहे. याच्या बाबतीत जर विचार केला तर 5व्या वर्षी ह्याच 50,000 लोकांना आपण जर घेतलं आणि या 50,000 लोकांना एवढंच सांगितलं आपण वरच्या सगळ्यांनी मिळून तुम्हाला प्रत्येकाला काय करायचंय वर्षभरात मिळून फक्त 100च लोक जॉईन करायचे. 50,000 लोक इंटू जर 500 केलं तर 5 लाख लोक होतात आणि कंपनीच्या प्लॅन प्रमाणे इंटू 500 केलं 25 कोटी रुपयाचं गणित 5 वर्षात होतं मित्रांनो. तर एवढं छान आपला हा बिझनेस प्लॅन आहे आणि एवढं छान कॅल्क्युलेशन आहे. हा प्लॅन लिहून घ्या आणि या प्लॅन प्रमाणे आपण जर काम करत गेलो तर याच्या माध्यमातून 5व्या वर्षी आपण 25 कोटी एवढे इन्कम घेऊ शकतो. अगदी एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने. आणि आता विष्णू सर मी किंवा आता जे काही लीडर्स इथं आहेत ते याच पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे आणि या लेवलला आपण कुठेतरी पोहोचलो. अशा प्रकारे हा छान फॉर्म्युला आहे. माध्यमातून आपण खूप छान सक्सेस याच्यामध्ये मिळवू शकतो. मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा आपला सेशन होता की ज्याच्यामध्ये आपण लिस्ट मेकिंग किंवा जे काही नेटवर्क मार्केटिंग काय आहे ते कसं काम करतं आणि आपल्या कंपनीचे 5 याच्यामध्ये आपण बघितले. नक्कीच सर्वांचं इथं सर्वांनी काही तुम्हाला अडचण असतील तर तुम्ही विचारू शकता. त्यातलं इन्व्हिटेशन हा जो पार्ट आहे तो आपण परत घेणार आहोत की ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट इन्व्हिटेशन कसं घ्यायचं याच्याबद्दलचे काही टेक्निक्स आपण इथे घेणार आहोत. आणि अशा प्रकारचं फोर बेसिकचा प्रोग्राम आठवड्यातनं एकदा आपण घ्यायचा प्लॅन करतोय. त्या पद्धतीने आपल्याला एक आपण शेड्यूल आखलंय की ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला युजर वरती पहिलं काम होणार आहे. युजर वरचा एक सेशन असणार आहे ज्याच्यामध्ये आपण सेमिनार घेणार आहोत याचा आपल्या प्रोडक्टचा अमृत ज्यूसचा. त्याच्यानंतर रिटेलिंगचा एक आपण वेगळा सेपरेट प्रोग्राम घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण नेटवर्क मार्केटिंगचा म्हणजे अशा प्रकारे फोर बेसिकचा आपण एक सेशन घेणार आहोत. आणि जे लोक हे सेशन अटेंड करतील त्यांनाच LDP ला आपण इथनं पुढं जाता येणार आहे. अशा प्रकारची आपण एक एज्युकेशन सिस्टीम तयार करतोय की ज्या माध्यमातून आपल्याला स्किलफुल काम करता येईल आणि चांगल्या प्रकारे इन्कम आपल्याला कमवता येईल. तर इथं अशा प्रकारे आपली पूर्ण सिस्टीम आहे. उद्या आपल्या कंपनीचा LDP प्रोग्राम आहे नगरला. तर नक्कीच आपल्या टीम मध्ये जी काही लोक आहेत त्यांना नक्कीच आज संध्याकाळी इन्व्हिटेशन द्या. नक्कीच त्या सेशनला उद्या आपल्याला बसता येणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला उद्याचा जो LDP प्रोग्राम आहे चांगल्या प्रकारे हिट करता येईल. ओके. तर आपला सेशन जो आहे फोर बेसिकचा तो आता इथं संपला आहे. तुमच्यापैकी कोणी काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तुम्हाला विचारू शकता. मॅडम अनम्यूट होतंय का? होते. येस येस. बरं आपल्या प्लॅन बद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत का कोणाला?
कंपनीच्या प्लॅन बद्दल? खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलंय सर. त्याच्यामुळे प्रश्न अजून काही तेवढेसे निर्माण नाही झाले, कारण जेवढं गरजेचं होतं त्यापेक्षा भरपूर चांगल्या रीतीने तुमचं प्रेझेंटेशन आज दिलं गेलंय. म्हणजे हे सगळं माहीत होतं, पण ज्या पद्धतीने आता दरवाजे उघडले गेले ते जरा महत्वाचे होते आणि ते गरजेचे होते आणि ते झाले. एवढं मी माझ्या परीने सांगू शकते. बाकीच्यांना काही क्वेश्चन्स असतील तर त्यांनी विचारावे. मस्त मस्त. थँक्यू मॅडम. नक्कीच असं जे आपलं फोर बेसिकचा जो प्रोग्राम आहे ट्रेनिंग सेशन हा आपला आपण साधारण आठवड्यातनं एकदा आपण रन करणार आहोत. अजून काही स्किलफुल गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला इथनं पुढे अजून जाणवतील. अचानक आपला हा आजचा प्रोग्राम शेड्यूल झाल्यामुळं थोड्याशा बऱ्याचशा गोष्टी मला लिमिटेशन आलं आज सांगायला. नक्कीच पुढचा ज्यावेळेला हा सेशन असेल त्यावेळेला आपण याच्यावर अजून डीपली काम करूयात किंवा डीपली माझ्याकडनं तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील. आणि नक्कीच आपल्याला खूप छान प्रकारे काम करता येईल. तर नक्कीच मित्रांनो आपण ज्या वेळेला मध्ये काम करतोय आणि आपली जी काही सगळी टीम आहे आपण डिजिटल पद्धतीने पण खूप छान प्रकारे काम करतोय. तर याच्यामध्ये आपल्याला काम करत असताना प्रत्येक स्टेपला आपल्याला एकमेकाशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. बघा आपण एक अभियानाला घेऊन काम करतो, ओळख आयुर्वेदाचे अभियान, आणि या अभियानांतर्गत आपण लोकांशी कनेक्ट होतोय. ठीक आहे. आणि हे लाईन आपण बनवली की ज्या माध्यमात आपल्याला डायरेक्टली लोकांपर्यंत प्रोडक्ट विकता येत नाहीये, पण आपण त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी वाढवून त्या माध्यमातून आपण स्प्रेड होऊ शकतो. अशा प्रकारचे आपण काही टेक्निक्स वापरतोय. नक्कीच आपल्याला काय करायचंय, जसं सेशन मध्ये पण झालं की जे कोणी तुमचे इमिजिएट अपलाईन आहे त्यांच्याशी कोऑर्डिनेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. डेली टच असणं गरजेचं आहे. आपली जी काही एरियामध्ये टीम आहे त्यांनी आठवड्यातनं एकदा गेट टुगेदर करणं, अशा सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला पूर्ण टीम लेवलला बऱ्याच वेळेला अडचणी येतात एकत्र यायला, ते पण आपण नक्की प्लॅन करतोय. आपल्या तुमच्या तुमच्या एरिया लेवलला आपण एकमेकाला भेटणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीचे जे काही एलडीपी प्रोग्राम किंवा जे काही सेमिनार होतात तर आपण नक्कीच प्लॅन केलं पाहिजे, आपल्या प्रत्येक व्यक्ती पोहोचलं पाहिजे आणि या प्रवाहात प्रत्येकाने प्रत्यक्षाने असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला छान ग्रोथ इथे घेता येईल मित्रांनो. तर अशा प्रकारे आपला हा सेशन होता. खूप छान प्रकारे तुम्ही मला ऐकून घेतलं. काही गोष्टी माझ्याकडनं राहिल्या असतील किंवा चुकीच्या बोलल्या गेल्या असतील तर नक्कीच त्याबद्दल मी तुम्हाला म्हणजे माफी पण मागेल की काही माझ्याकडून चुकीचे शब्द गेले असतील. तर तुम्ही खूप छान शांतपणे मला ऐकून घेतलं आणि आजचा सेशन आपला जबरदस्त झाला. तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि असाच आपण नक्कीच असा फोर बेसिकचा प्रॉब्लेम पुढच्या वेळेला अजून हिट करूयात. आज 30 लोक होती पण पुढच्या वेळेला 300 कसे होतील याचा आपण नक्कीच सर्वजण प्रयत्न करूयात. तर कोणाला काही बोलायचं असेल तर बोलूया आपण, नाहीतर प्रार्थना घेऊन आपण ची सांगता करूया. येस. अरुण सर काय बोलायचंय तुम्हाला? काय सर, तुम्ही अतिशय छान रीतीने मार्गदर्शन केलेलं आहे. जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स पूर्णपणे क्लिअर झालेले आहेत. त्याच्यामुळे बोलायला काही जागाच नाहीये. मीटिंग मध्ये जेवढे सगळे मेंबर असतील त्या प्रत्येक मेंबरचे कन्सेप्ट क्लिअर झालेले असणार आहेत. सर अतिशय छान रीतीने तुम्ही मार्गदर्शन केले सर. थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू सर. हर हर रियांश, घर घर रियांश. येस सर, येस सर. बरं, एक छोटस पॉइंट मला मांडायचा आहे तुम्हाला सर्वांना. बघा, आपण रियांश मध्ये काम करतोय. आज आपली कंपनी मल्टीनॅशनल लेवलला जाते आणि म्हणजे हा हा जो कारवा आहे ना खूप मोठा होणार आहे. आणि याची नक्कीच मी तुम्हाला सगळ्यांना प्रकर्षाने म्हणजे काय म्हणतात जाणीव करून देतोय. आणि हे करत असताना आहे ना आपल्याला सगळ्यांना आहे ना काही एक्स्ट्राच्या गोष्टी करायला लागणार आहेत. म्हणजे आपण ट्रेनिंगला येताना सर्वांनी त्या ऍटिट्यूड मध्ये बसलं पाहिजे. ड्रेस कोड असणं गरजेचं आहे. ओके. जेणेकरून काय होईल, हा माहोल आपला खूप मोठा बनेल, कारण आपण कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करतोय, एका हेल्थ केअर सेक्टर मध्ये काम करतोय. आणि ज्या वेळेला नवीन नवीन लोक आपल्या बरोबर जोडतील, आज नवीन काल जॉईन झालेला माणूस ज्या वेळेला आजच्या सारख्या मीटिंग मध्ये येतो आणि तुमच्या माझ्यासारखे प्रत्येक व्यक्ती त्याला ज्या वेळेला सुटपुटत दिसतील त्यावेळेला त्याचं मोटिवेशन काय असेल किंवा त्याला यातनं काय रस्ता सापडेल हे लक्षात येतं आपल्याला. नक्कीच मित्रांनो, ज्या वेळेला आपण मीटिंगला बसू त्यावेळेला आपण प्रॉपर ड्रेस कोड मध्ये असूयात. किमान मला असं वाटतं की
ज्याच्या माध्यमातून एक छान इम्प्रेशन आणि एक छान माहोल आपल्याला इथं करता येईल. आणि नक्कीच थोडस आजचं सेशन तर मी अर्जंट मध्ये सांगितलं, पण पुढच्या वेळेस ही काळजी घेऊ आपण की 2-3 दिवस आधी तुम्हाला अनाऊन्स करण्यात येईल. त्या प्रकारे आपली सगळी कामं आपण ऍडजस्ट करून या सेशनला आपण कनेक्ट राहू. नक्कीच मित्रांनो, खूप छान आज आपला हा सेशन झाला. आज जवळपास 30 लोक आपण या सेशन मध्ये होतो. तुमच्या सर्वांचं खूप धन्यवाद. आणि नक्कीच आपण या ऑपॉर्च्युनिटीमध्ये जबरदस्त मिळून काम करूयात आणि नक्कीच मोठं यश आपण संपादन करूयात. तर सर्वांचं खूप खूप थँक्यू. एक प्रार्थना आपण शेवटची म्हणूयात आणि या आपल्या फोर बेसिक प्रोग्रामची आपण सांगता करूयात. सगळ्यांनी हात जोडा. ही जी प्रार्थना आहे ती म्हणजे खूप छान प्रार्थना आहे आणि या प्रार्थनेला कुठला जात धर्म नाहीये आणि खूप जबरदस्त पॉझिटिव्ह सेन्स देणारी प्रार्थना आहे. केव्हा केव्हा आपल्याला निगेटिव्ह वाटेल किंवा काही अडचणी असतील त्यावेळेला जर ही प्रार्थना आपण म्हणली तर नक्कीच आपल्याला त्याच्यामधनं खूप छान एनर्जी आपल्याला मिळेल आपल्या अडचणी सोडवायला. तर प्रार्थना मी सुरू करतो. सर्वांनी हात जोडा, 2 मिनिटं डोळे बंद करा. अ, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे. हर रियांश घर घर रियांश. जबरदस्त. थँक्यू थँक्यू थँक्यू. नक्की आपल्या ग्रुपवरती आजच्या सेशनचा अभिप्राय कळवा. काय अजून आपल्याला ऍडिशनल पाहिजे त्याच्याबद्दल पण रिक्वायरमेंट आपण आपल्या ग्रुपवरती शेअर करू शकतो. तर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. हर रियाज घर घर रियाज. थँक्यू सर. छान थँक्यू सेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू.